नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। मी नमन करतो त्या अरहत सम्यक संबुद्धाला, जो जीवनमुक्त आहे, जागृत आहे, विश्ववंदनीय, विश्व शांतीदूत, द लाईट ऑफ वर्ल्ड, या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, सम्यक संबुद्धाचा सुआख्यात असा हा आदि, मध्य व अंतिमताही विश्व कल्याणकारी असणारा हा सद्धम्म, या सद्धम्माचा अथकपणे न थकता प्रचार आणि प्रसार करणारा भगवंताचा पुण्यक्षेत्र असलेला, पुण्याची खेती करणारा हा आर्य भिक्खू संघ, बुद्धाचे 9, धम्माचे 6 आणि संघाचे 9, या 24ही त्रिरत्नातील गुणांचे स्मरण करून देवानंग पियदस्सी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य रक्ताचा एकही थेंब न सांडू देता अशी रक्तविहीन धम्म क्रांती करणारे, द सिम्बॉल ऑफ नॉलेज, बोधिसत्व महामानव, विश्वरत्न, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या तीनही महामानवांना तिवार अभिवादन करून आज अयं वस्सानं कालो मजेन यह वर्षावास का काल है, या वर्षावास प्रारंभ दिनाच्या सर्वांना मी मंगल कामना करतो। त्याचप्रमाणे या आखाडी आषाढ हो पौर्णिमेच्या सुद्धा सर्वांना मंगल कामना करतो। त्याचप्रमाणे जागतिक धम्मचक्र प्रवर्तन दिवस, ज्या जागतिक धम्मचक्र प्रवर्तन जे बुद्धाने केलं, जागतिक हे धम्मचक्र प्रवर्तन फक्त एकदाच होतं, एकदाच झालेलं आहे आणि ते बुद्धानेच केलेलं आहे। तर संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये, संपूर्ण जगभरामध्ये आखाडी पौर्णिमा हाच दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो। तर या जागतिक धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुद्धा सर्वांना सदिच्छा, शुभेच्छा। आणि या वर्षावासाच्या निमित्तानं जे उपोषद वारितशील उपोषद दिनाच्या सुद्धा सर्वांना मंगल कामना करतो। या आखाडी पौर्णिमेलाच या जगाला, या विश्वाला बुद्धाच्या रूपाने सारनाथ वाराणसीला एक विश्वगुरु, जगद्गुरु मिळाला आणि म्हणून 5 भिक्खूंना सोबत घेऊन 5 व्यक्तींना भिक्खू संघाची निर्मिती करून गुरु शिष्य परंपरा ज्या जगामध्ये पहिल्यांदा सुरू झाली, 5 भिक्खूंना प्रवचित करून भिक्खू बनून बुद्ध या जगाचे पहिले विश्वगुरु झाले, जगद्गुरु झाले, पहिले टीचर झाले, शिक्षक झाले, मार्गदाता झाले, मार्गदर्शक झाले। तर अशा पद्धतीनं या आखाडी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो। तर या बौद्ध धम्मामध्ये असा उल्लेख आहे धम्मपदामध्ये की सूर्य केवळ दिवसाच प्रकाश देतो, चंद्र केवळ रात्रीला प्रकाश देतो, परंतु तथागत सम्यक संबुद्ध हे त्यांच्या स्वयं तेजाने ते या जगाला, या विश्वाला रात्रंदिवस प्रकाशमान करत असतात। आणखी संयुक्त निकायामध्ये बुद्धाच्या संदर्भात अशी ओळ आहे की राजगृह पर्वतामध्ये विपुल पर्वत सर्वश्रेष्ठ आहे, हिमालय पर्वतामध्ये श्वेत पर्वत सर्वश्रेष्ठ आहे, जलाशयामध्ये समुद्र सर्वश्रेष्ठ आहे, ग्रह नक्षत्रांमध्ये सूर्य सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचप्रमाणे या जगामध्ये देव आणि मनुष्यांमध्ये बुद्ध सर्वश्रेष्ठ आहे। तर या गाथेनं असा उल्लेख आहे की सुखो बुद्धानं उत्पादो, बुद्धाचा जन्म सुखकर, सुखदायक आहे।
बुद्धाची सद्धम्मा देसना श्रवण करणं ही सुद्धा सुखदायक सुखकर घटना आहे। त्याचप्रमाणे संघाची एकता सुद्धा, संघाने एकत्रित येऊन तपणं हे सुद्धा सुखदायक आहे। या जगामध्ये बुद्धाचा जन्म ही दुर्लभ घटना आहे। त्याचप्रमाणे बुद्धाचा धम्म श्रवण करणं ही सुद्धा एक दुर्लभ घटना आहे। बुद्ध धम्म आणि संघ या रत्नावर श्रद्धा उत्पन्न होणं ही सुद्धा दुर्लभ घटना आहे। आणि मनुष्य जन्म प्राप्त होणं हे सुद्धा दुर्लभ घटना आहे। आणि त्याचप्रमाणे प्रवज्या सुख प्राप्त होणं, अंगावरती हे काशाय चिवर येणं ही सुद्धा दुर्लभ घटना आहे। आणि म्हणून असं महामंगल सूत्रामध्ये उल्लेख आहे की कालेन धम्म सवणं एतं मंगलम उत्तमं, योग्य काळी योग्य समयी धम्म श्रवण करणे, धम्म चर्चा करणे, धम्म देसना ऐकणे हे उत्तम मंगल आहे। आणि म्हणून या वर्षावासाच्या कालावधीमध्ये अधिकाधिक भिक्खूंच्या वर्षावासामध्ये, भिक्खुनींच्या वर्षावासामध्ये उपासक उपासिकांना भिक्खूंच्या सहवासात परिवासात राहून त्यांना अधिकाधिक धम्म श्रवण करता येतो, श्रवण करता येतो, ऐकता येतो। दानशील आणि समाधीचा 4 ब्रह्मविहाराचाही अभ्यास वर्षावासामध्ये करता येत असतो। आणि म्हणून वर्षावासची जी बुद्धाने या जगामध्ये हा वर्षावास संपूर्ण बौद्ध राष्ट्रामध्ये हा वर्षावास कालावधी, वर्षावास केवळ भारतातच नाही तर वर्षावास ही प्राचीन बुद्धाची परंपरा, बुद्धाने सुरू केलेली सुंदर अशी प्राचीन वर्षावासाची परंपरा संपूर्ण जगामध्ये ही प्राचीन वर्षावासाची परंपरा सुरू असते। म्हणून आज या ठिकाणी या पौर्णिमेला गुरु पौर्णिमा सुद्धा म्हणून म्हटलं जातं। म्हणून या आखाडी पौर्णिमेचा खरा गुरु कोण, या आखाडी पौर्णिमेचा खरा गुरु कोण, या गुरु पौर्णिमेचा खरा गुरु कोण, या गुरु पौर्णिमेचा खरा गुरु कोण, या आखाडी पौर्णिमेचा खरा गुरु कोण, हा आपण विषय या ठिकाणी घेत आहोत। आखाडी पौर्णिमेच्या निमित्तानं, आखाडी पौर्णिमेच्या निमित्तानं ही विशेष धम्मदेसना नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनल यावर, या नोबेल ट्रूथ युट्यूब चॅनलवर या गुरु पौर्णिमेचा खरा गुरु, सच्चा गुरु कोण हा विषय या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करतो। या गुरु पौर्णिमेचा खरा गुरु कोण हा विषय घेत असताना हा धम्माचा हा विषय लांबलचक होण्याची शक्यता आहे, तरी पण हा व्हिडिओ आपण संपूर्णपणे श्रवण करावा आणि इतरांनाही हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा, सबस्क्राईबर करावा, जेणेकरून बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हीच खरी मानव सेवा होय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात। याच उद्देशानं आपण हा व्हिडिओ सर्वांप्रती शेअर करावा। तर आषाढी पौर्णिमा, जे या आषाढी पौर्णिमेचं 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा बौद्ध धम्मामध्ये सण उत्सवासारख्या असतो। या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला बौद्ध राष्ट्रामध्ये सरकारी सुट्टी असते आणि या 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमेला बौद्ध राष्ट्रातील लोक अष्टशील उपोसताचं पालन करतात, न की उपवास करतात। आणि म्हणून आखाडी पौर्णिमा हा एक मंगल दिवस म्हणून सुद्धा साजरा करण्यात येत असतो। तर बुद्धाने या आखाडी पौर्णिमेचंही महत्व आहे की या आखाडी पौर्णिमेला आखाडी पौर्णिमेला मंगल दिवस म्हणून सुद्धा ओळखल्या जातं की याच आखाडी पौर्णिमेला कोलीय वंशी महामाया हिला गर्भसंभव झाला होता, तिला स्वप्न पडले होते, गर्भधारणा झाली होती आणि म्हणून हा मंगल दिवस म्हणजे आखाडी पौर्णिमेलाच महामायेला ते स्वप्न पडलं होतं, ते गुड न्यूज म्हणून मंगल असा दिवस हा आखाडी पौर्णिमा आहे। याच आखाडी पौर्णिमेला रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून अत्तदंड सुत्ताच्या दिलेल्या दाखल्यावरून, म्हणजे अत्तदंड सुत्तामध्ये सुद्धा आहे की गृहत्यागाचे महावीर निष्क्रमणाचे खरे कारण कोणते, तर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने रोहिणी नदीच्या पाणी वाटपाच्या संघर्षावरून त्यांनी गृहत्याग केला, सर्वस्व सुखाचा त्याग केला आणि तो रात्रीला नाही तर दिवसाला केला। 4 पारंपरिक दृश्य पाहून नाही तर रोहिणी नदीच्या संघर्षावरूनच त्यांनी या युद्धामध्ये, शाक्य आणि कोली यांच्या युद्धामध्ये माणसे मरू नयेत, रक्त सांडू नये आणि
वैरानं वैरच वाढतं, युद्धाने नेहमी युद्धच वाढतं, म्हणून त्यांनी शस्त्र खाली ठेवली आणि त्यांनी युद्धामध्ये नकार दिला आणि वयाच्या 29व्या वर्षी सर्वस्व सुखाचा त्याग करून ते दिवसालाच त्यांनी सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनुमतीने त्यांनी गृहत्याग केला होता वयाच्या 29व्या वर्षी. तर हीच ती पौर्णिमा आहे. आखाडी पौर्णिमेलाच कपिल वस्तूचा त्यांनी त्याग केलेला होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच आखाडी पौर्णिमेला तथागत सम्यक संबुद्धाने आपल्या सम्यक बोधी ज्ञानाचा, सम्यक संबोधी ज्ञानाचा प्रथम उपदेश, प्रथम धम्मचक्र प्रवर्तन, जागतिक धम्मचक्र प्रवर्तन भगवान बुद्धाने सारनाथला इसिपतन मृगदायवनामध्ये वाराणसीला गंगा नदी किनारी 5 भिक्खूंना केलं होतं. आणि म्हणून आज संघ जयंती सुद्धा आहे. आणि संघ जयंती म्हणजे भिक्खू संघाची स्थापना, संघ निर्मिती तथागत भगवान बुद्धाने याच आखाडी पौर्णिमेला केलेली होती. आणि अशा पद्धतीनं याच आखाडी पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धाने आपल्या प्रथम वर्षावासाला सुद्धा प्रारंभ केला होता. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तथागत सम्यक संबुद्ध यांच्या प्रथम वर्षावासाला प्रारंभ सुद्धा याच आखाडी पौर्णिमेला झालेला होता. आणि याच आखाडी पौर्णिमेला जो अवंती उज्जैनचा बुद्धाच्या कालखंडामधीलच एक बुद्धिस्ट राजा होता, चंड प्रद्योत राजाचा राज्याभिषेक सुद्धा याच आखाडी पौर्णिमेला झालेला होता. याच आखाडी पौर्णिमेला महाराणी कुमारदेवी, गहरवाल वंशाची महाराणी कुमारदेवी, सम्राट जयचंदाची दादी, हिने 9 मजल्याचा धम्मचक्र महाविहार सारनाथला बांधून दिला होता. ती तारीख सुद्धा आखाडी पौर्णिमा, ती पौर्णिमा सुद्धा आखाडीच पौर्णिमा होती. म्हणून या आखाडी पौर्णिमेचे एक विशेष महत्व आहे. आणि वर्षावास कोणाचा आणि वर्षावास कोणाचा नाही, तर वर्षावास भिक्खू आणि भिक्खुणींचा, उपसंपादित भिक्खू आणि उपसंपादित भिक्खुणी यांचाच वर्षावास असतो. उपासक उपासिकांचा वर्षावास नसतो. बौद्ध धम्मामध्ये उपवास नाही, उपोसत आहे. उपोसत म्हणजे 8 शील, अष्टशील ग्रहण करून, 8 शीलाचं पालन करून, ब्रह्मचर्याचं पालन करून या वर्षावासामध्ये अधिकाधिक उपासक उपासिका दानशील समाधीचा अभ्यास करत असतात. काया वाचा मनाने आपल्या शुद्धीकरण करण्याचा आणि सम्यक स्मृतीमध्ये राहण्याचा ते अभ्यास करत असतात. म्हणून ही वर्षावासाची जागतिक बुद्धाने सुरू केलेली परंपरा आजही जगामध्ये साजरी करण्यात येत होते. आणि म्हणून या वर्षावासाची काही कारणं सुद्धा होती. सुरुवातीला भिक्खू लोक हे झाडाखाली नैसर्गिक गुफांमध्ये वर्षावास करायचे आणि नंतर मातीच्या किंवा झाडांच्या फांद्यांच्या कुटीमध्ये ते वर्षावास करायचे. नंतर भिक्खू संघाराम, महाविहार आणि बुद्ध लेणीची संकल्पना पुढे आली आणि नंतरच्या कालखंडामध्ये महाविहार, भिक्खू संघाराम आणि बौद्ध लेण्यांमध्ये जास्ती काळ टिकत असतात बौद्ध लेण्या. या बौद्ध लेण्याची सुरुवातही सम्राट अशोकांनी बराबर बुद्ध लेणी, जी जगातील पहिली बुद्ध लेणी, बराबर बुद्ध लेणी जे बिहारला आहे, त्या बिहारला ही बुद्ध लेणी सम्राट अशोक आणि दशरथ मौर्य या बौद्ध राजांनी खोदून दिली होती. आणि बौद्ध भिक्खू तेव्हापासून भिक्खू संघाराम, महाविहार आणि बौद्ध लेण्यांमध्ये वर्षावास करायला लागलेले होते. आणि म्हणून वर्षावासाचं एक महत्व आहे की वर्षावासामध्ये 3 किंवा 4 महिने भिक्खू लोक प्रचार प्रसार करत नाही, तर एका ठिकाणी राहून ध्यान साधनेचा आणि लोकांना ज्ञान देण्याचा ते उपदेश करत असतात. आणि म्हणून हे वर्षावासाची ही बुद्धाची प्राचीन परंपरा आजही जगामध्ये सुरू आहे. वर्षावास म्हणजे काय, तर पालीमध्ये वस्सावास म्हणतात. वस्सावास म्हणजे वर्षा म्हणजे पाऊस आणि वास करणे म्हणजे वास्तव्य करणे, त्या ठिकाणी एकांतवास करणे, थांबणे. आणि म्हणून संस्कारित भाषेमध्ये, संस्कृत भाषेमध्ये वर्षावास म्हणतात, पाली भाषेमध्ये वस्सावास म्हणतात आणि आणखी वर्षावास म्हणतात, वर्षावास आणि बरसावास. आणि म्हणून या वर्षा बरसावरूनच हिंदी शब्द बरसात झालेला आहे. बरसात म्हणजे पाऊस. तर अशाच पद्धतीने हे वर्षावास, वस्सावास, वर्षावास, बरसावास, बरसात, बरखा, बारिश, तर अशा पद्धतीने हे शब्द इथूनच तयार झालेले आहे. म्हणून
या पावसाळ्याच्या दिवसामध्ये भिक्खू लोक वर्षावास करत असतात आणि अशा पद्धतीने ते उपासकांना धम्म आणि विनयाची शिकवण देत असतात. त्याचप्रमाणे धम्म आणि विनयाची शिकवण लहान श्रामणेर आणि श्रामणेरींना सुद्धा भिक्खू उपाध्याय देत असतात. तर ही वर्षावासाची प्राचीन बुद्धाची सुंदर परंपरा ही अत्यंत महत्वाची परंपरा आहे. या वर्षावासाच्या या कालावधीमध्ये काया वाचा मनाला शुद्ध करण्याचं, मनाचा मळ चित्त मळ शुद्ध करण्याचा हा वर्षावासाचा कालावधी असतो. तर या आखाडी पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून सुद्धा जगामध्ये मान्यता आहे. तर या जगाला बुद्धाच्या रूपामध्ये गुरु मिळाला, या विश्वाला विश्वगुरु जगद्गुरु मिळाला, ती पौर्णिमा म्हणजे आखाडी पौर्णिमा होय. आणि म्हणून याला आषाढ हो अयंग वस्सानं काल म्हणजे यह वर्षावास का काल आहे असं म्हटलं जातं. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाला द लाईट ऑफ वर्ल्ड म्हटलेला आहे, या जगाचा प्रकाश विश्वदीप म्हटलेला आहे. आणि म्हणून या पौर्णिमेचं 12ही महिन्याच्या 12ही पौर्णिमा हेच खरे बौद्धांचे सण आहे. त्या पलीकडे या भारतातील या जगातील कुठलाही ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधव हिंदूंचे ब्राह्मणी सण साजरे करत नाही. आपण ते का करावे? आपण 22 प्रतिज्ञाचं तंतोतंत पालन करून आपले खरे सण 12 महिन्याच्या 12 पौर्णिमाच आहे. आणि या 12 महिन्याच्या 12ही पौर्णिमेला आपण कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी बुद्ध विहारात गेले पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर या वर्षावासाच्या या मंगल दिनाच्या सुद्धा आपल्याला सर्वांना सदिच्छा देतो या ठिकाणी. आणि ह्या धम्मचक्क प्रवर्तन दिवसाला आणि याच आखाडी पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असं सुद्धा म्हटल्या जात असतं. आणि म्हणून जे भगवान बुद्धांनी जे 6 दिशांची पूजा सांगितलेली आहे, आपण बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये सिगाल नावाच्या गृहस्थाला जे सिगाल सुत्त, या सिगाल सुत्तामध्ये सिगाल नावाच्या एका उपासक गृहस्थाला बुद्धाने 6 दिशांची पूजा करायला सांगितलेली आहे. पूर्व दिशा समजून आपल्या माता पित्यांची पूजा करा आणि दक्षिण दिशा समजून गुरु आचार्यांची पूजा करा, असं तथागत भगवान बुद्धांनी सिगाल सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून इथेही आपण सिगाल सुत्तामध्ये जरी घेतलं तरी तथागत सम्यक संबुद्ध सर्वप्रथम गुरु माता पिता म्हणजे सर्वात ज्या 6 दिशांची पूजामध्ये ज्या 6 दिशांची पूजा करा म्हणजे सन्मान करा, गौरव करा, आदर करा. तर भगवान बुद्धांनी महामंगल सूत्रामध्ये सांगितलेलं आहे की आदरणीय लोकांचा आदर करा, पूजनीय लोकांची पूजा करा. पूजाच पूजनीयानं एतं मंगलम उत्तमं. पूजनीय लोकांची पूजा करा, आदरणीय लोकांचा आदर करा. आणि हे जे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे, तर जी सिगाल सुत्तामध्ये 6 दिशांची पूजा सिगाल नावाच्या व्यक्तीला सांगत आहे, तर त्याच्यामध्ये 6 दिशांची पूजा करा म्हणजे पहिली पूजा म्हणजे पूर्व दिशा समजून माता पित्यांची पूजा करा. याचाच अर्थ भगवान बुद्धाला माता पिता हेच आपले पहिले गुरु आहे आणि म्हणून माता पित्यांची पूर्व दिशा समजून पहिल्यांदा पूजा करा आणि दुसऱ्यांदा दक्षिण दिशा समजून गुरु आचार्यांची पूजा करा म्हणजे धम्मगुरूची पूजा करा. हे भगवान बुद्धांनी सिगाल सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं या गुरु पौर्णिमेचा खरा गुरु कोण हे आपण ऐकणार आहोत. तर या आखाडी पौर्णिमेला महामंगल दिवस सुद्धा म्हणतात, कारण महामायेला गर्भसंभव झाला होता म्हणून गर्भमंगल दिवस सुद्धा ही आखाडी पौर्णिमा आहे. तर बुद्धाला बौद्ध धर्मामध्ये जी गुरु शिष्य परंपरा जर बघतो म्हटलं तर ही बौद्ध धर्मामध्येच आपल्याला दिसतं. आणि या जगामध्ये बुद्धाच्या रूपानेच विश्वगुरु जगद्गुरु महागुरु आदिगुरु भगवान बुद्धच या जगातले फर्स्ट टीचर, फर्स्ट शिक्षक, फर्स्ट मार्गदाता बुद्धच आहे. बुद्धालाच मुनीही म्हणतात. मुनी हा शब्द पाली आहे. तथागत भगवान बुद्धांचे मुनी सुत्त सुद्धा आहे. बुद्धालाच शाक्य मुनी, आदिमुनी, नागमुनी, महामुनी आणि मुनींद्रनाथ सुद्धा बुद्धालाच म्हटल्या जात असतं. आणि म्हणून मुनी हा शब्द मुळातच पाली आहे. बुद्धालाच मुनिराजही असं म्हटलं जातं. आणि म्हणून बुद्धाच्या रूपामध्ये या जगाला विश्वाला हा गुरु मिळाला. आणि म्हणून ज्या बुद्धाने सारनाथ इसिपतन सारनाथ मृगदायवनामध्ये ज्या 5 परिव्राजक शिष्यांना भिक्खू संघाला जी धम्मचक्क केलं, त्या धम्मचक्क प्रवर्तन गतिमान केलं बुद्धाने. तर हे धम्मचक्क प्रवर्तन फक्त
बुद्धच करू शकतात, बुद्धानेच केलेलं आहे आणि ते धम्मचक्र प्रवर्तन एकदाच होतं, बुद्धानेच केलं आणि ते एकदाच झालेलं आहे. तथागत भगवान बुद्ध सेल सुत्तामध्ये सेल सुत्तामध्ये भिक्खू संघाला असं म्हणतात की भिक्खूंनो, माझ्या 80 अग्रश्रावक भिक्खूंमध्ये संघ सेनापती सारिपुत्त माझ्या धम्मचक्राचं अनुवर्तन करतो आणि त्याच्यातच ती ताकद आहे असं भगवान बुद्धांनी सेल सुत्तामध्ये सांगितलेलं आहे. तर हे जे 5 परिव्राजकांना धम्मचक्र भगवान बुद्धाने केलेलं होतं, तर त्याला सिंहनाद असं सुद्धा म्हणतात. म्हणजे सिंहनाद म्हणजे सत्याची गर्जना. भगवान बुद्धांनी याला सिंहनाद गर्जना किंवा सिंह गर्जना म्हणून सुद्धा सांगितल्या, म्हणजे सिंह गर्जना म्हणून सुद्धा त्याचा उल्लेख बौद्ध धम्मामध्ये आहे. म्हणजे सिंहनाद म्हणजेच काय, तर सिंहाची गर्जना, म्हणजे बिना डर के सत्य को लोगों के सामने उजागर करना रखना म्हणजेच सिंहनाद आहे. म्हणून गुरु पौर्णिमा, गुरु हा शब्द अनेक लोकांचा प्रश्न असू शकतो की गुरु शिष्य परंपरा बुद्ध धम्मामध्ये नाही, आणि म्हणून खरोखरच की बुद्धाने सुद्धा भिक्खू संघाला हेच सांगितलं की भिक्खूंनो, तुम्ही धम्माचे दायाद बना, तुम्ही विनाशी धन संपत्तीचे दायाद बनू नका, तुम्ही अविनाशी धम्माचे धम्म दायाद बना. धम्म आणि विनय हेच तुमचे खरे उत्तराधिकारी. आणि म्हणून भगवान बुद्ध जरी या देशामध्ये गुरुपौर्णिमा ही हिंदू ब्राह्मणी सणामध्ये जे व्यास पौर्णिमा म्हणून साजरी केल्या जातं, तर त्यांच्या पद्धतीनं, परंतु या जगाला विश्वगुरु जगद्गुरु बुद्धालाच म्हणतात. गुरु या शब्दाचा पालीमध्ये गुरु या शब्दाला गरु म्हणतात. पाली धम्मलिपीमध्ये गुरु या शब्दाला गरु म्हणत असतात आणि बुद्धाला शास्ता म्हणतात. एक गुरु नाव पाहिलं असेल, बुद्धाचे अनेक सहस्त्र नामावली आहे, बुद्धाचे 100 नाव आहे, विशेषण आहे, गुणवाचक, बलवाचक, आदर्शवाचक. तर बुद्धाला शास्ताही म्हणतात, ज्यांनी धम्म शासन दिलं किंवा बुद्ध शासन दिलं, शिकवण दिलं. आणि म्हणूनच शास्ता म्हणजेच मार्गदर्शक, गुरु मार्गदाता असं होत असतो. म्हणजे शास्ता मार्गदर्शक गुरु तर अंधाराकडून जो प्रकाशाकडे घेऊन जात असतो, जो अज्ञान अविद्येच्या अंधकारातून अज्ञानातून जगाला बाहेर काढत असतो, तर त्यालाच गुरु म्हटलेलं आहे. आणि म्हणून असा एक बौद्ध साहित्यामध्ये म्हणजे आपण वंदनेमध्ये म्हणत असतो की ज्याप्रमाणे तेलाचा दिवा अंधाऱ्या खोलीतील अंधकार नाहीसा करत असतो, तर त्याचप्रमाणे तथागत सम्यक संबुद्ध या जगातील लोकांच्या मनातील अज्ञानाचा अविद्येचा अंधकार नष्ट करत असतात. अंधाराकडून प्रकाशाकडे, उजेडाकडे घेऊन जाणारा, ज्ञान मार्गाकडे घेऊन जाणारा असा गुरु असतो आणि गुरुला मार्गदाता म्हणतात. बुद्धाने कलाम सुत्तामध्येही सांगितलेलं होतं आणि द्रोण सुत्तामध्ये सुद्धा भगवान बुद्धाने सांगितलेलं होतं की काय सांगितलं होतं द्रोणला, की मी मोक्षदाताही नाही आणि मुक्तीदाताही नाही, तर मी मार्गदाता आहे. जो कोणी या आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करेल तो दुःखमुक्त होईल. तर गुरु कोणाला म्हणतात, की जो अज्ञान अंधकारातून अविद्येतून जगाला काढत असतो, अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जात असतो, त्यालाच गुरु म्हणतात. म्हणून एक अशी एक गीतामध्येही ओळ आहे की पूर बसे सूर्य उगा फैला उजियारा, जागी हर दिशा जागा जगसारा. तर गुरु हा जो शब्द आहे, तर गुरु या शब्दाचा गुरु बुद्धालाच केवळ गुरु शास्ता म्हणून म्हटलं जात असतं. तर बुद्धाला जे गुरु म्हणजे भगवान बुद्धाने जे सिगाल सुत्तामध्ये पुनश्च सांगतो की सिगाल सुत्तामध्ये दक्षिण दिशा समजून बुद्धाने गुरु आचार्यांची पूजा करा, म्हणजे आदर करा, गुणगौरव करा. म्हणजे माता पिता आणि त्यानंतर शिक्षक धम्मगुरु आचार्य हेच आपले गुरु आहे, हे बुद्धाने सांगितलेलं आहे. तर आपण भारतामध्ये पाहत असतो की जगद्गुरु आणि विश्वगुरु कोणाला म्हटलं जातं, तर खऱ्या अर्थानं जगद्गुरु जर कोणाला म्हटलं जात असेल तर जगद्गुरु बुद्धालाच या जगामध्ये म्हटलं जात असतं. काश्मीरमध्ये 6व्या शताब्दीमध्ये एक नीलमत पुराण आहे. या नीलमत पुराण हे नीलनाग नावाच्या एका व्यक्तीने लिहिलेलं आहे. नीलनाग नावाच्या व्यक्तीने, काश्मीरचा तो कवी लेखक आहे, त्याने नीलमत पुराण लिहिलेलं आहे. त्या नीलमत पुराणामध्ये नीलनागने लिहिलेल्या
नीलमत पुराणमध्ये बुद्धाचा उल्लेख त्यांनी जगद्गुरु बुद्ध म्हणून असा केलेला आहे नीलमत पुराणमध्ये. आणि म्हणून या बुद्धालाच जगद्गुरु, विश्वगुरु, आदिगुरु, परमगुरु म्हणून जगामध्ये ओळखलं जात असतं. आपण पाहत असतो की या भारताला विश्वगुरु, भारताला विश्वगुरु, भारत विश्वगुरु, भारत विश्वगुरु जे असं आपण शब्द ऐकत असतो. भारत कसा काही विश्वगुरु राहू शकतो? भारत विश्वगुरु नाही, बुद्धच हे विश्वगुरु आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या भारताचं प्राचीन नाव जम्बूद्वीपही आहे. नाग या भारताला जम्बूद्वीपही म्हणायचे, या भारताला नागभूमी म्हणायचे, कारण नाग या शब्दाचा अर्थ पालीमध्ये हत्ती होत असतो आणि नाग या शब्दाचा पालीमध्ये अर्थ भिक्खूही होत असतो. आपण त्रिपिटकामध्ये जर पाहिलं तर नाग म्हणजे हत्ती होत असते आणि नाग म्हणजे भिक्खूलाही नाग म्हटलेलं आहे. तर ज्या भिक्खूला नाग जर म्हटलं असेल तर बुद्ध हे काय आहे? नागराजाही आहे आणि नागमुनी सुद्धा आहे. आणि म्हणून बुद्धाला नागराजा, नागमुनी सुद्धा म्हणतात. आणि अशा पद्धतीनं ही बुद्ध हे नागराजा आणि बौद्ध भिक्खूंना नाग म्हटल्या जातं, म्हणून या भारताला नागभूमी सुद्धा म्हटल्या जातं. जम्बूद्वीप नागभूमी आणि याच भारताला देवभूमी सुद्धा म्हटल्या जातं. देव म्हणजे काय? तर देव आणि देवी हे पाली शब्द आहे. पंचशील मार्गाचे, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणारे उपासक उपासिका त्यांनाच देव आणि देवी म्हणतात. आणि म्हणून या भारताला देवभूमी सुद्धा असं म्हटलं जात असतं. आणि म्हणून आदिगुरु, विश्वगुरु, परमगुरु, सद्गुरु, जगद्गुरु आणि विश्वगुरु हे सगळे बुद्धांनाच एक विशेषण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजही आपण उत्तर भारतामध्ये बिहारला जर गेलं तर बिहारला बोधगया, गया जिल्ह्यामध्ये बोधगयाच्या जवळ आपण जेव्हा बिहारला बोधगयाला जात असतो तर त्या ठिकाणी गुरुपा पहाडी आहे. गुरुपादगिरी म्हणतात. गिरी म्हणजे काय? तर पर्वत असते. तर गुरुपादगिरी हे काय आहे? तर भगवान बुद्धांचे जे धुतांगधारी अरहत भिक्खू, धुतांगधारी महाकाश्यप नावाचे जे भिक्खू होते, तर हे महाकाश्यप भिक्खू त्या गुरुपादगिरीला राहत होते. तर हे गुरुपाद म्हणजे काय? तर कोणाला गुरु म्हटलेलं आहे इथं? तर गुरुपाद. पाद म्हणजे काय? तर ज्या गुरूंची पाद, पावले, चरण, जे सिरीपाद, सिरीपाद, गुरुपाद आणि जे आपण हे जे शब्द ऐकतो सिरीपाद, सरोरे, तर सिरीपाद, गुरुपाद हे बुद्धिस्ट पाली शब्द आहे. तर आजही बिहारमध्ये जे गुरुपा पहाडी म्हणतात किंवा गुरुपादगिरी किंवा गुरुपा पहाडी म्हणतात, तर हे गुरु कोणाला संबोधन केलेलं आहे? तर हे तथागत सम्यक संबुद्धावरूनच ते गुरुपादगिरी, गुरुपा पहाडी किंवा गुरुपा पर्वत असं नाव पडलेलं आहे. आणि म्हणून सिरीपाद हे जे बुद्धालाच वचन आहे आणि गुरुपाद हे सुद्धा बुद्धालाच एक वचन आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण पाहिलं असेल की महायान वज्रयान संप्रदायांमध्ये बुद्धाला भैषज्य गुरु म्हणतात. आता भैषज्य गुरु म्हणजे काय? तर मेडिसिन बुद्धा म्हणतात ज्याला अंग्रेजीमध्ये. तर हे भैषज्य गुरु किंवा भैषज्य राजा बुद्धालाच म्हणतात. तर महायान वज्रयान बौद्ध परंपरेमध्ये बुद्धाला भैषज्य गुरु म्हणतात. भेषज गुरु. भैषज्य म्हणजे औषधी होत असते. औषधीचे गुरु म्हणजे मेडिसिन बुद्धा किंवा मेडिसिन गुरु म्हणून बुद्धाच्या अनेक नावांपैकी बुद्धाला भैषज्य गुरु या नावाने सुद्धा ओळखल्या जात असतं. आणि म्हणून भैषज्य गुरु म्हणजे काय? औषधीचे गुरु, मेडिसिन बुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणून जे भारतामध्ये जे बैद्यनाथ मंदिर आहे, तर हे बैद्यनाथ बुद्धाचंच विहार आहे. हे भैषज्यनाथ वरूनच हे बैद्यनाथ पडलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. बैद्य म्हणजे काय? तर भैषज्यनाथ आणि बैद्यनाथ हे समानार्थीच शब्द आहे. बुद्धालाच बैद्यनाथ म्हणतात आणि भैषज्यनाथ म्हणतात. आणि म्हणून भैषज्य गुरु हे सुद्धा एक बुद्धाचं विशेषण आहे. तर बुद्धाचे कोणीही गुरु नसतात. आलार कालाम, उदकराम पुत्त, 8 ब्राह्मण गुरु, सब्बमित्त, भृगु हे बुद्धाचे गुरु नव्हते. ते बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे गुरु होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. तर बुद्धाचे कोणीही गुरु नसतात. बुद्धाची कोणीही उपसंपदा करत नाही. बुद्धाला ज्या दिवशी सम्यक संबोधी प्राप्त झाली वैशाख पौर्णिमेला, तीच त्यांची उपसंपदा होय. बुद्धाचे कोणीही गुरु नसतात. गुरु कोणाचे होते? बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे गुरु होते. आलार कलाम, उदकराम पुत्त, 8 ब्राह्मण. तर त्यांच्याकडूनही त्यांना सत्याचा मार्ग गवसला नाही.
त्यांच्याकडूनही त्यांचं समाधान झालं नाही आणि म्हणून तेही त्यांचे गुरु होऊ शकत नाही. तरी पण बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचे गुरु होते. बुद्धाला कोणीही गुरु नसतात, बुद्ध हे स्वयं गुरु असतात. म्हणूनच बुद्धाला स्वयं गुरु किंवा स्वयंभू नाथ सुद्धा म्हणतात. लोकनाथ, सारनाथ, विश्वनाथ, जगन्नाथ हे बुद्धाचेच नाव आहे. तर स्वयंगुरु बुद्धालाच म्हटलं जात असतं या जगामध्ये. बुद्धालाच राजगुरु सुद्धा म्हटलं जातं. राजगुरु म्हणजे काय? बुद्धाने धम्म राज्यकारभार म्हणजे बुद्धाला राजगुरु बुद्ध असं सुद्धा का म्हटलं जातं? राजगुरु. तर बुद्धालाच राजगुरु म्हणतात, राजगुरु बुद्ध. तर का म्हटलात? की बुद्धाने राजाने राज्यकारभार कसा करावा, राजा धम्मवान असेल तर प्रजा कशी धम्मवान होत असते, तर राजे महाराजांनी आपला राज्यकारभार कसा करावा या संदर्भात राजे महाराजांना तथागत भगवान बुद्धाने जो उपदेश केला होता, म्हणून भगवान बुद्धालाच राजगुरु म्हणतात. म्हणजे राजे महाराजांना उपदेश केला होता राज्य कसं चालवायचं, आणि म्हणून बुद्धालाच राजगुरु बुद्ध सुद्धा म्हटलं जातं. आणि म्हणून बुद्धालाच लोकगुरु सुद्धा म्हटलं जातं. लोकगुरु, लोकनाथेन पूजिता, नाथ हा शब्दच पाली आहे आणि म्हणून लोकगुरु लोकनाथ, आदिगुरु आदिनाथ, जगद्गुरु जगन्नाथ, विश्वगुरु विश्वनाथ, धम्माचा पहिल्यांदा सार ज्या ठिकाणी सांगितला म्हणून सारनाथ, आणि धम्मगुरु धम्मनाथ, स्वयंगुरु स्वयंभूनाथ आणि सद्गुरु हे सगळे शब्द बुद्धासाठीच विशेषण आहे. बुद्धालाच परमगुरु म्हणतात, महागुरु म्हणतात, आणि ज्यांनी सत्याचा मार्ग सांगितला, सत्य संघ निर्माण केला, म्हणून बुद्धालाच सद्गुरु सुद्धा असं म्हणतात. आजही छत्तीसगडमध्ये सतनामी समाज आहे गुरु घाशीदासांचा. तर सतनामी हा बुद्धाचाच विषय आहे. सत म्हणजे सत्य आणि नाम म्हणजे चित्त. तर अशा पद्धतीनं सतनाम बुद्धालाच म्हणतात. जे वाहेगुरु सतनाम म्हणतात शीख धर्मामध्ये. तर वाहेगुरु म्हणजे कोण? हा गुरु सतनाम. बुद्धालाच वाहेगुरु सतनाम म्हणून म्हटलं जात असतं. आणि म्हणून धम्मगुरु हा शब्द बुद्धिस्ट शब्द आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नंतरच्या काळामध्ये हा धर्मगुरु शब्द धम्मगुरूवरच धर्मगुरु आणि मग धर्माचे ठेकेदार भारतामध्ये तयार झालेले आहे. ब्राह्मणांच्या रूपामध्ये ते आपण पाहत असतो. आणि म्हणून या जगाचा जो विश्वगुरु आहे, जगद्गुरु आहे, भगवान बुद्धालाच संबोधल्या जात असतं. आणि म्हणून या भारतामध्ये माउंट राजस्थान जे राज्य आहे, या राजस्थान राज्यामध्ये माउंट आबू नावाचं पर्वत आहे. माउंट आबू पर्वत जे अरावली पर्वत, माउंट आबू पर्वताचे राजस्थान राज्यामध्ये आहे. तर तिथेही आजही गुरु शिखर आहे. तर हे गुरु शिखर हे जे नाव पडलेलं आहे, तर हे गुरु शिखर कोण? तर याच सम्यक संबुद्ध म्हणजे या जगातील भारतातील तिसऱ्या नंबरचे सर्वात उंच शिखर म्हणजे गुरु शिखर आहे, जे माउंट आबू राजस्थानला आहे. तर हे गुरु शिखर बुद्धालाच हे सर्वश्रेष्ठ गुरु आहे. जे विदेशी इतिहासकार आहे जेम्स टॉड, हे जेम्स टॉड यांनी राजस्थानचा पुरातत्व बौद्ध धम्माचा इतिहासाचा अभ्यास केलेला होता. जेम्स टॉड इतिहासकार असं म्हणतात की जे राजस्थानला अरावली पर्वत आहे, तर हे अरावली पर्वत नसून ते अरहत भिक्खूंची तो पर्वत होता. आणि याच राजस्थानला गुरु शिखरच्या जवळच अर्बुद पर्वत आहे. अर्बुद पर्वत, अर्बुद हे एका नागराजाचंही नाव होतं राजस्थानचा, अर्बुद नाग. तर हे अर्बुद पहाडी किंवा अर्बुद पर्वत आहे राजस्थानला गुरु शिखर पाशी. तर ह्या अर्बुद पर्वत नसून तो अरहत बुध पर्वत आहे. तो अर्बुद पर्वत नसून तो अरहत बुध पर्वत आहे, असं इतिहासकार जेम्स टॉड यांनी वर्णित केलेलं आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की या भारतामध्ये अजूनही हे जे गुरु, या बुद्धालाच गुरु विश्वगुरु म्हणतात. तर हे आजही भारतामध्ये हरियाणामध्ये गुरुग्राम आहे, किंवा नागपूर पाशी गुरुवाडी आहे, किंवा केरळमध्ये गुरुवायूर आहे, किंवा पुणेमध्ये पिंपळे गुरु आहे. तर हे आपल्याला नाव दिसतात. आणि म्हणून गुरुकुल, गुरुजी, गुरुकुंज, जय गुरुदेव, गुरु शिखर आणि गुरु दक्षिणा हे शब्द नंतर तयार झालेले आहे ब्राह्मणी धर्मामध्ये. आणि म्हणून बुद्धालाच विश्वगुरु जगद्गुरु म्हणतात, हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धालाच नाथही म्हणतात. अत्तही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. तुम्ही स्वतःचा नाथ बना, स्वामी बना, दुसरा कोणीही आपला नाथ होऊ शकत
नाही. म्हणूनच बुद्धाला लोकनाथ, सारनाथ, आदिनाथ, सोमनाथ, जगन्नाथ, विश्वनाथ, मुनींद्रनाथ हे सर्व बुद्धांचेच नाव आहे. हे आपण वैद्यनाथ हे सगळे बुद्धांचेच नाव आहे. आणि या भारतातील जे काही 84 सिद्धनाथ पंथी आहे, आदिनाथ पंथी आहे, नवनाथ पंथी आहे, तर हे सुद्धा महायानी उत्तरवर्ती बौद्ध भिक्खूच होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून ही गुरु शिष्य जी परंपरा आहे जगामध्ये, ही बुद्धापासूनच आणि भिक्खू संघापासूनच आखाडी पौर्णिमेला सुरू झाली आहे. आजही शीख धर्मामध्ये जे म्हणजे शीख धर्माचे संस्थापक आहेत त्यांना गुरु नानक म्हणतात आणि त्यांच्या यांना गुरुद्वारा म्हणतात किंवा त्यांच्या धर्मग्रंथाला गुरुग्रंथ साहिबा म्हणतात. आणि आजही आपण केरळमध्ये जे काही नारायण गुरु संत होऊन गेले, तर ही गुरु शिष्य परंपरा आपण गुरु चंद्रमणी महाथेरो म्हणतो, बाबासाहेबांचे जे गुरु. तर अशा पद्धतीनं गुरु शब्द पालीमध्येच आहे. गुरु या शब्दाचा पालीमध्ये अर्थ होत असतो गरु, किंवा आपण गरु कत्वा असा शब्द कधी कधी परित्राण पाठामध्ये ऐकत असतो. तर गुरु कोण? तर बुद्ध धम्म संघ हे 3 रत्न गुरु आहे. आपण भारतामध्ये गुरु रे ब्रह्मा, गुरु रे विष्णू, गुरु रे देव महेश्वर म्हणत असतो. तर हे बौद्ध धम्मामध्येच आहे. गुरु रे ब्रह्मा, गुरु रे विष्णू, गुरु रे देवा महेश्वर. तर हे बुद्ध धम्म संघ यांच्या संबंधानच हे सांगितलेलं आहे. तर हे आपण असंही कधी कधी गाण्यामध्ये म्हणत असतो, गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु, की ज्या तथागत भगवान बुद्ध हे आपल्याला गुरु म्हणून मिळाले, तर भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले, असं जे आपण म्हणत असतो की भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले. गौतमा तूच माझ्या गुरुचा गुरु. तर बुद्ध धम्म म्हणजे गुरु रे ब्रह्मा, गुरु रे विष्णू, गुरु रे महेश्वरा, हे जे म्हणायला जातं की हे गुरु ही बुद्ध, गुरु ही धम्म, गुरु ही संघ, जे हे असंच बौद्ध धम्मामध्ये होतं. तर अशा पद्धतीनं बौद्ध धम्मामध्ये जे मार्गदर्शक असतात, जे धम्मगुरु असतात, शिक्षक असतात, तर त्यांना कल्याण मित्र, आचार्य किंवा मार्गदर्शक म्हणून सांगितलं जातं. तर या जगामध्ये विश्वमित्र जे आहे, तर या विश्वाचे मित्र म्हणजे बुद्धालाच विश्वमित्र म्हणतात आणि कल्याण मित्र म्हणतात. आणि परममित्र, कल्याण मित्र आणि विश्वमित्र हे बुद्धाचंच नाव आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धालाच विश्वकर्मा म्हणतात, विश्वगुरु म्हणतात, विश्वमित्र म्हणतात, कल्याण मित्र म्हणतात, विश्ववंदनीय म्हणतात, जगत वंदनीय म्हणतात, विश्व शांतीदूतही म्हणतात. विश्वकर्मा ही बुद्धालाच हे विशेषण आहे. आणि म्हणून बुद्धाचंच हे विश्वकर्मा नावाची तर वेरूळला बुद्धलेलीच आहे. तर विश्वकर्मा, विश्वमित्र, विश्वगुरु, विश्वनाथ, विश्वविनायक, धम्मविनायक, अष्टविनायक, नागविनायक, सिद्धिविनायक, विनायक हे सगळे बुद्धांचेच नाव आहे. विनायक हा शब्दच पाली आहे, ज्यांनी धम्म आणि विनयाचा पाठ दिलेला आहे. आणि म्हणून बुद्धालाच विश्वमित्र, कल्याण मित्र सुद्धा म्हटल्या जात असतं. आणि म्हणून आजही गुरु जे पद्मसंभव आहे, जे महायान वज्रयान संप्रदायामध्ये, जे सिक्कीम प्रदेशामध्ये, सिक्कीम राज्यामध्ये आजही गुरु डोंगमार असं आहे. की गुरु डोंगमार हे नाव कशावरून पडलेलं आहे, तर त्या ठिकाणी गुरु पद्मसंभव नावाचे भिक्खू राहायचे सिक्कीमला. तर ही गुरु शिष्य परंपरा आपल्याला आजही तिबेट, नेपाळ आणि लामाइझम मध्ये दिसतं. जे आपण म्हणतो गुरु शिष्य परंपरा आजही जागतिक धर्मगुरु दलाई लामा म्हणून सांगितलं जातं. तर या लामाइझम बुद्धिझम मध्ये, वज्रयान लामाइझम बुद्धिझम मध्ये गुरु शिष्य परंपरा आपल्याला दिसतात. आणि म्हणून आजही जागतिक धर्मगुरु म्हणून जे दलाई लामांचा उल्लेख आपण पाहत असतो, किंवा गुरु रिनपोछे ज्यालाच गुरु पद्मसंभव म्हणतात, किंवा गुरु रत्नसंभव, पद्मसंभव हे जे आपण नाव ऐकत असतो. तर या जगातील पहिले आपले जर गुरु जर कोण असेल तर ते आपले जन्म देणारे, पालन पोषण करणारे माता पिता हे आपले पहिले गुरु आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी पूर्व दिशा समजून माता पित्यांची पूजा करा आणि दक्षिण दिशा समजून गुरु आचार्यांची पूजा करा, हे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या जगामध्ये फर्स्ट गुरु जर कोण असेल तर तथागत सम्यक संबुद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपण एक सुविचार नेहमी ऐकत असतो, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे जो अन्याय अत्याचार विरुद्ध जो गुरगुर करेल, अन्याय अत्याचार विरुद्ध आवाज मिळवेल, त्यालाच जे म्हणून बाबासाहेबांनी म्हटलंय 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा
एक दिवस वाघासारखे जगा, हे बाबासाहेबांनी सांगितले आहे. तर शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तो जो गुरगुरतो म्हणजे अन्याय अत्याचाराविरुद्ध गुरगुरतो, तोच खरा गुरु, हे बाबासाहेबांना म्हणायचं आहे. नाहीतर आज तर पाहिलं आपण गुरु कसे आहे ना, भोंदू गुरु आपण पाहिलं असेल. आवो गुरु आपण गाण्यामध्ये ऐकलं असेल, आवो गुरु करे पिना शुरू, म्हणजे गुरु हो जा शुरू. तर हे आपण गंजेटी गुरु, म्हणजे हे आपण जे देशी दारू गुरु, हात धरू गुरु, पाय धरू गुरु आणि अशोक सारखे गुरु जे आपण पाहत असतो, तर हे भोंदू गुरु आहे. हे गुरु म्हणण्याच्या लायकतीचे नाही, हे पाखंडी गुरु आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कोणताही आपल्या म्हणजे गुरुविना मार्ग नाही असं म्हणतात, की आपल्या जीवनामध्ये कोणालाही गुरु करू नका. बुद्धासारखा कल्याण मित्र, बुद्धासारखा गुरु, विश्वगुरु जगामध्ये तुम्हाला भेटणार नाही. नाहीतर आपण पाहिलं असेल काही लोकांनी आसाराम बापू, मी त्याला आसाराम बापू म्हणत नाही, पिसाराम बापू म्हणतो. तर या आसाराम बापू, पिसाराम बापूंनी जो व्याभिचार केला, लहान मुलांवर मुलींवर बलात्कार केला, तर हा गुरु होऊ शकतो का असा व्याभिचारी गुरु? तर असा गुरु आपल्या जीवनामध्ये कधीही करू नये. राम रहीम असो किंवा मूत्र पाजणारा, गोमूत्र पाजणारा अशोक सारखा गुरु, असा भोंदू गुरु, असा पाखंडी व्याभिचारी गुरु, राम मंदिर चोरी करणारे हे ब्राह्मण बडवे शेंडीवाले गुरु, तर अशा गुरूंना आपण कधीही पाखंड गुरुंना, भोंदू गुरुंना गुरु करू नये. तर आपल्या जीवनामध्ये बुद्धासारखा विश्वगुरु, जगद्गुरु कोणीच नाही. आणि म्हणून बुद्धालाच विश्वगुरु, जगद्गुरु म्हणतात. आणि संत, आता हा संत शब्द आपण संपूर्ण भारतामध्ये पाहत असतो. तर संत हा शब्द कबीराला लागत असतो. तर संत हा शब्द मुळातच पाली धम्मलिपीतला शब्द आहे, पाली शब्द आहे संत. आपण परित्राण पाठामध्ये म्हणत असतो, ये संता संत चित्ता. संत चित्ता म्हणजे ज्यांचं चित्त शांत झालेलं आहे, दांत झालेलं आहे, काया वाचा मनाने जो शांत झालेला आहे, त्याला संत म्हणतात. आणि म्हणून ये संता संत चित्ता. संत हा शब्द पाली धम्मलिपीतला शब्द आहे. बुद्धालाच संत चित्ता म्हणतात, बुद्धालाच संत म्हणतात. तुकोबारायानं तर खूप सांगितलं आहे, आघात होऊ नये, जो आपला हळुवारपणा सोडत नाही त्याला संत म्हणावे. आजचे संत हे संत नाही, जंत आहे, भोंदूगिरी आहे, चमडी चोर आहे आणि चपाती चोर आहे. आणि आपण पाहिलंच आहे की राम मंदिर चोरणारे हे असे व्याभिचारी पाखंडी चोर आहे, बिझनेसमॅन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तथागत सम्यक संबुद्धाने सुद्धा धम्म आणि विनय याचे तुम्ही वारसदार बना आणि हा वारसा तुम्ही स्वीकारा. धम्म दायाद यासाठी निधिखंड सूत्रामध्ये सुद्धा बुद्धाने सांगितलं आहे की विनाशी धन चोरीला जाऊ शकते, नष्ट होऊ शकते, त्याचे हिस्सेदार येतात, परंतु हे अविनाशी धम्माचे वारसदार बना. धनाचे, भौतिक धनाचे, ऐहिक धनाचे, धनसंपत्तीचे वारसदार बनू नका. धम्मदायात बना, धम्माचे प्रचारक बना, हे बाबा बुद्धाने भिक्खू संघाला धम्मदायात सूत्रामध्ये सांगितलं आहे. जो धम्मदायात बनून बुद्धाने राहुलाला दान केलं आणि धम्मदायात बनून सम्राट अशोक आणि संघमित्रा महामहेंद्राला दान केलं, तर अशा पद्धतीनं धम्माचे वारसदार बना, धनाचे नाही, हे बुद्धानं सांगितलेलं आहे. आपण पाहिलं असेल की भगवान बुद्धाने जो भिक्खू संघ निर्माण केला होता, तर या भिक्खू संघामध्ये फूट पाडण्याचं काम देवदत्ताने केलं होतं. आणि देवदत्ताने आपला 500 भिक्खू संघ वेगळा करून त्यांचे माथे फिरवून देवदत्ताने वेगळ्या भिक्खू संघाची निर्मिती केली होती. आणि तो कसा अधोगतीला गेला होता, आपण हे देवदत्ताचं पाहत असतो. म्हणून भगवान बुद्धाने जे 5 प्रकारचे महापाप सांगितलेले आहे, त्याच्यामध्ये संघात फूट पाडणे हे शेवटचं 5वं महापाप बुद्धाने सांगितलं आहे. म्हणजे संघ कोणता? भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका संघामध्ये फूट पाडणे हे सगळ्यात मोठं 5व्या प्रकारचं महापाप बुद्धाने सांगितलेलं आहे. आपण वाचावं. तर देवदत्ताची अशी इच्छा होती की मी संघाचा संघ प्रमुख, संघ नायक व्हावं, पण बुद्ध म्हणतात की माझ्या संघाचा कोणीही संघ नायक नाही. तर त्यांनी तो सारीपुत्त आणि महामोगलांचा द्वेष करायचे. कोकालिक सूत्रामध्ये आपण पाहिलं असेल की देवदत्ताचाच एक भिक्खू कोकालिक सारीपुत्त आणि महामोगलांची निंदा करतात, तर त्यांना रक्ताच्या उलट्या होत असतात, त्यांच्या अंगावरती पुरळ उमटत असते. आणि म्हणून धम्म आणि विनय हेच माझे सर्वश्रेष्ठ गुरु आहे, हे आपण ऐकलं पाहिजे. आणि म्हणून
भगवान बुद्ध हे या जगातील म्हणजे तथागत सम्यक संबुद्धांनी याच आखाडी पौर्णिमेला, गुरु पौर्णिमेला 5 भिक्खूंना सोबत घेऊन पहिल्यांदा भिक्खू संघाची निर्मिती केली होती आणि म्हणून आजच्याच या आखाडी गुरु पौर्णिमेला तथागत सम्यक संबुद्धांनी 5 भिक्खूंना 10 श्रामणेर प्रश्न, 10 सील, 10 सील, 10 धम्म सुत्त आणि धम्म आणि विनयाचं ज्ञान दिलं होतं, धम्मानुशासन दिलं होतं, धम्माची शिकवण दिली होती आणि अशा पद्धतीनं या जगातील स्त्रियांचे पहिले पुढारी, स्त्रियांचा पहिला शिक्षक जर कोण असेल तर ते तथागत सम्यक संबुद्ध आहे. भगवान बुद्धांनी जे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतात, व्यक्तिमत्व विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, हे जे आपण नाव ऐकलं असेल तर व्यक्तिमत्व विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे जर या जगातील पहिले गुरु जर कोण असेल तर ते तथागत शास्ता सम्यक संबुद्धच आहे. जे बौद्ध भिक्खू आणि भिक्खुणी, श्रामणेर आणि श्रामणेरींना जे 75 सेखीय नियम आहे, तर हे 75 सेखीय नियम केवळ भिक्खू भिक्खुणी, श्रामणेर श्रामणेरींनाच नाही, तर हे 75 सेखीय नियम म्हणजेच बुद्धाचा व्यक्तिमत्व विकास, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा अभ्यास आहे आणि तो जगातील सर्वच लोकांच्या उपयोगाचा आहे आणि सर्वांच्याच तो हितासुखाचा आहे आणि सर्वांसाठीच आहे 75 सेखीय नियम. हे 75 सेखीय नियम म्हणजे केवळ भिक्खू भिक्खुणी, उपासक उपासिका म्हणजे श्रामणेर श्रामणेरीसाठी नाही, तर जगाच्या कल्याणासाठी हे 75 सेखीय नियम आहे. जशी आई किंवा वडील आपल्या मुलांना, लहान मुलांना समजावून सांगत असते, तर अशा पद्धतीनं हे 75 सेखीय नियम आहे. म्हणजे 75 सेखीय नियम म्हणजे काय? खाली पाहून चालणे, उभ्याने पाणी न पिणे, मोठा घास न घेणे, लहान घास घेणे, खाली पाहून जेवणे, खाली पाहून चालणे, तर ह्या छोट्या छोट्या जेवत असताना अन्न सांडू नये, तर हे असे सर्व नियम, चिवराचे नियम, जेवण्याचे नियम, असे सर्व नियम हे व्यक्तिमत्व विकास सांगणारे तथागत सम्यक संबुद्धच आहे. आणि हे जे पंचशील आहे, अष्टशील आहे, दशशील आहे, तर हे सील आजही भारताच्या संविधानामध्ये आहे. आणि अष्टांगिक मार्ग आणि भगवान बुद्धांचा अष्टांगिक मार्ग 4 आर्य सत्य असेल किंवा कार्यकारण भाव म्हणजेच प्रातिथ्य समुद्भात, या कार्यकारण भावाच्या आधारावरच जगामध्ये सर्व शोध लागलेले आहे. म्हणजे कार्यकारण भाव म्हणजे काय? या जगात जसं एका म्हणजे या जगामध्ये जेवढे काही शोध लागलेले आहे ते बुद्धाच्या कार्यकारण भावामुळेच लागलेले आहे. की या जगामध्ये जसं एखाद्या डॉक्टरला या रोग आहे तर रोगाचं कारण आहे, तर रोगाचं निवारण आहे, तर रोग निवारणाचा मार्ग आहे, तर हे सगळे बुद्धांच्याच कार्यकारण भावातून हे सर्व विज्ञानांनी शोध लावलेले आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सारनाथ हेच या जगातील पहिलं केंद्र आहे. या सारनाथलाच पहिला शिक्षक गुरु या जगामध्ये प्रथम प्राप्त झालेला होता. बुद्धाला विश्वगुरुही म्हणतात, शास्त्राही म्हणतात, मार्गदाताही म्हणतात, बुद्धालाच फर्स्ट टीचरही म्हणतात, मनोवैज्ञानिक, मनोचिकित्सक, शरीरासोबत मनाच्या रोगाचं महानिदान करणारा शास्त्र, हे सगळे बुद्धालाच विशेषण आहे. संत ही बुद्धालाच म्हणतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे माऊली, आपण महाराष्ट्रामध्ये राहत असताना खास करून पंढरपूरच्या वारीमध्ये माऊली हा शब्द आपण ऐकत असतो. तर माऊली हे विशेषण सुद्धा बुद्धालाच आहे. तुम्ही हो माता, म्हणजे बुद्ध हे माता, पिता, मार्गदर्शक, गुरु, सखा, मित्र सर्वच पद्धतीचं ते किरदार निभवत असतात आणि म्हणून बुद्धालाच माता पिता आपण म्हणून स्वीकारलं पाहिजे. तर बुद्धालाच माऊली म्हणतात. आपण महाराष्ट्रामध्ये जे संत एकनाथ महाराज आहे आणि संत जनाबाई यांनी त्यांच्या अभंग गाथेमध्ये बुद्धाला बोधाई माऊली म्हटलेलं आहे. बुद्धाई माऊली, बोधाई माऊली, जे आईसारखी प्रेम करते या जगावर, म्हणून विठू माऊली तू माऊली जगाची म्हणतात. हे माऊली जगाची कोण आहे? तर ही बुद्धालाच. संत एकनाथ महाराजांचा तुम्ही अभंग जर वाचला तर माऊली हा शब्द फक्त बुद्धालाच बोधाई माऊली म्हणून आणि संत जनाबाई आणि एकनाथ महाराजांनी अभंगामध्ये वर्णित केलेलं आहे बोधाई माऊली. आणि हीच ती जगाची माऊली म्हणजेच बुद्ध होय. आणि नंतर हा माऊली शब्द ज्ञानोबा माऊलीसाठी, तुकाराम महाराजांसाठी प्रयोजित करण्यात आलेला आहे, की जे जगावर आईसारखं, माऊलीसारखं प्रेम करत असते. आजही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमा माऊली आणि रमा माऊली असं म्हणत असतो. तर ही माऊली शब्द सुद्धा बुद्धासाठीच आहे. बुद्धालाच माता पिता असं म्हटलं जात असतं. आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये जे काही बुद्धाला, बौद्ध भिक्खूला आचार्य म्हणतात, भदंताचार्य म्हणतात किंवा बौद्धाचार्य म्हणतात किंवा धम्मचारी म्हणतात किंवा कल्याण मित्र म्हणत असतात, हे शब्द बुद्धिस्ट शब्द आहे. तर आपण आचार्य शब्द या संदर्भात आपण समजून घेऊया. आचार्य म्हणजे काय? तर पाली धम्मलिपीमध्ये
आचार्य म्हणतात, आचार्य. तर आचार्य, बौद्धाचार्य आणि भदंताचार्य हे सर्व शब्द बुद्धिस्ट शब्द आहे. आपण धम्मचारी हा शब्द ऐकला असेल, धम्मचारी सुखं सेती अस्मिन लोके परमिचा. हे धम्मचारी सुखाची झोप घेत असतो याही लोकी परलोकी, जे आपण ऐकत असतो. तर धम्मचारी म्हणजे काय आणि आचार्य म्हणजे काय आणि धम्मचारी म्हणजे काय, जो धम्माचं आचरण करणारा, बुद्ध धम्माचे आचरण करणारा धम्मचारी. आणि असा धम्मचारी व्यक्तीच, धम्माचं आचरण करणाराच व्यक्ती हा सुखाची झोप घेत असतो. तर आचार्य, भदंताचार्य आणि बौद्धाचार्य हे शब्द बुद्धिस्ट आहे. तर आचार्य आणि भदंताचार्य कोणाला म्हटलं जातो, ते जे नालंदा, विक्रमशिला, तक्षशिला, वल्लभी, अमरावती, मिथिला, मथुरा म्हणजे ज्या प्राचीन बौद्ध विद्यापीठामध्ये आपण पाहिलं असेल की नालंदे विद्यापीठामध्ये 10,000 भिक्खूंना 2,500 बौद्ध म्हणजे आचार्य, मोठे भिक्खू, उपाध्याय शिकवण्यासाठी होते. तर जे नालंदा, विक्रमशिला, वल्लभी या विद्यापीठामध्ये जे शिकवण्यासाठी जे आचार्य राहायचे, 2,500 आचार्य 10,000 भिक्खूला शिकवण्यासाठी होते नालंदाला. तर हे आचार्य लोकांनाच, या जे इतर भिक्खूंना शिकवत होते त्यांनाच आचार्य, भदंताचार्य, बौद्धाचार्य असं म्हटलं जात होतं. आणि म्हणून लक्षात घ्या, या भारतामध्ये जे चीनी प्रवासी आले, फाहियान, युआनशांग आणि ईसिंग, हे सुद्धा एक आचार्यच होते. आपण शांतरक्षित असेल किंवा शांतरक्षित नाव ऐकलं असेल, धम्म किंवा धम्मकीर्ती ऐकलं असेल, कुमारजीव, बोधिधम्म, बुद्धघोष, अश्वघोष, आचार्य शांतीदेव, आचार्य जयदेव किंवा आचार्य वसुबंधू, वसुमित्र, हे सगळे नाव किंवा बोधिधर्मन, हे सर्व बुद्धघोष, अश्वघोष, हे सगळे कुमारजीव वगैरे हे सगळे आचार्यच होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, नंतर हा आचार्य, भदंताचार्य हा शब्द ब्राह्मणी धर्मामध्ये सुद्धा गेला आहे. जसं शंकराचार्य, रामभद्राचार्य म्हणतो, तर हे आचार्य पदवी नंतर ब्राह्मणांनी चोरलेली आहे, म्हणजे शंकराचार्यांनी चोरलेली आहे. तर शंकराचार्य, रामभद्राचार्य जे आपण आंध्रा जे आपण पाहत असतो नेहमी, जो बाबासाहेबांवर संविधानावर टीका करतो, तर ही आचार्य पदवी ही सुद्धा बुद्धिस्ट पदवी आहे. तर आचार्य, भदंताचार्य आणि बौद्धाचार्य कोणाला म्हटलं जातं, की जो धम्म आणि विनयाचं आचरण कसं करायचं हे जे इतर भिक्खूंना शिकवत असतो त्यांना आचार्य असं म्हणतात. जसं आपण बौद्ध धम्मामध्ये जे वल्लभी विद्यापीठाचे जे होते आचार्य शांतीदेव किंवा आचार्य राहुल भद्र, जे कान्हेरी बुद्धलेणीमध्ये शिकवण्यासाठी होते, आचार्य बोधिधम्म, आचार्य अश्वघोष, आचार्य मातंग काश्यप, आचार्य बुद्धघोष, तर आचार्य कुमारजीव, हे सगळे आपण धम्मकीर्ती, वसुबंधू, वसुमित्र हे जे ऐकत असतो, आचार्य नागार्जुन, आचार्य नागसेन, तर हे बौद्ध भिक्खूंनाच, श्रेष्ठ भिक्खूंनाच म्हटलं जात होतं. आणि म्हणून गुरु, आचार्य, भदंताचार्य ही बुद्धांचीच, ही बौद्ध भिक्खूंच्याच पदवी आहे. त्याचप्रमाणे बौद्ध भिक्खूंना उपाध्याय म्हणतात. आज आपण ब्राह्मण धर्मामध्ये किंवा इतरही धर्मामध्ये आडनाव आहे उपाध्याय, पालीमध्ये उपाध्याय म्हणतात. आपण पाहिलं असेल की प्रवज्या गुरु आणि उपसंपदा गुरु वेगळा असतो. जे बौद्ध भिक्खू प्रवज्य आणि उपसंपदा देत असतात त्यांनाच उपाध्याय म्हणतात. पाली भाषेमध्ये उपाध्याय म्हणतात. उपाध्याय आणि उपाध्येय जे आपण आडनाव ऐकत असतो, उपाध्याय म्हणजे बौद्ध प्रवज्या उपसंपदा देणाऱ्या गुरुलाच उपाध्याय असं म्हटलं जातं. आपण पाहिलं असेल की महामहेंद्र जे अर्हत भिक्खू आहे, महामहेंद्र यांचे जे गुरु होते ते अर्हत महादेव भिक्खू हेच कोण होते, उपाध्याय होते त्याचे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून बुद्धाला कोणीही गुरु नसतात, ते स्वयं गुरु असतात. म्हणून बुद्धालाच स्वयंभूनाथ, लोकनाथ असं म्हणता येतं. बुद्धालाच सर्वज्ञ, सर्वज्ञ म्हणतात, जे आधी मध्य अंताचं ज्यांना ज्ञान असते. लोकविदू, लोकांच्या मनातले जाणणारे, लोक जाणकार, लोकविदू बुद्धालाच म्हटलं जातं. म्हणून गुरु ही बुद्ध आहे, गुरु ही बुद्ध, गुरु ही धम्म, गुरु ही संघ म्हटलं जात असतं. हे गुरु रे ब्रह्मा, गुरु रे विष्णू आणि गुरु रे महेश्वर हे नंतर ब्राह्मणांनी चोरलेलं आहे. तर गुरु ही बुद्ध, गुरु ही धम्म आणि गुरु ही संघ हे गुह्य सनाया साधनमाला तिब्बती बौद्ध ग्रंथामध्ये हे लिहिलेलं आहे. तर नंतर ते चोरलेलं आहे. तर हे गुरु बौद्ध साहित्यामध्ये गुरु शिष्य परंपरा ही लामा, तिबेट बौद्ध धर्मामध्ये आपल्याला दिसते. आणि सहज्ञान, वज्रयान जी बौद्ध शाखा आहे बुद्धांची, त्याच्यामध्ये गुरु घंटाप्पा, गुरु सिद्धप्पा हे आपण गुरु पद्मस्तंभ, गुरु रत्नस्तंभ हे नाव आपण ऐकत असतो. तर तथागत भगवान बुद्धाने
तथागत भगवान बुद्धाने आपल्या सद्धम्माचा उपदेश 45 वर्षावास आणि 45 वर्ष त्यांनी सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. म्हणून बुद्धच या जगातले सर्वश्रेष्ठ गुरु आहे. आणि आपण पाहिलं असेल की तथागत भगवान बुद्धांचा उपस्थायक सूत्रधर आनंद होता. उपस्थायक त्याच्या म्हणजे 84,000 गाथा धम्मस्कंद सुत्त हे आनंद उपस्थायक भिक्खूंच्या मुखपाठ होते, मुखोद्गत होते, कंठस्थ होते. आणि म्हणून एवढी त्यांची तेज मेमोरी असलेला आनंद भिक्खू होता. आणि 80 अग्रश्रावकही भगवान बुद्धांचे होते, जे भगवान बुद्धांनी तुलना केलेली आहे. म्हणून या जीवनामध्ये धम्मगुरूची खूप आवश्यकता असते. नागसेना म्हणजे ग्रीक राजा मिलिंदाला नागसेन नावाचा गुरु मिळाला आणि त्यांची मिलिंद प्रश्न हा जगप्रसिद्ध ग्रंथ तयार झाला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा नागसेन वन आणि मिलिंद महाविद्यालय जे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला बांधलेलं होतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हेच अपेक्षित होतं की जो प्रबुद्ध भारत धम्म राज्य बौद्ध राष्ट्र जर निर्माण करायचं असेल तर प्रश्नाची उत्तरं देणारा आचार्य नागसेना सारखा विद्वान भिक्खू या भारतामध्ये घराघरात आणि मिलिंदा सारखा प्रश्न विचारणारा आदर्श उपासक विद्यार्थी जर तयार झाला तर नक्कीच भारत बौद्ध राष्ट्र बनू शकतो. म्हणूनच बाबासाहेबांनी सांगितलं की मिलिंद प्रश्न गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा, गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा, याच्यासाठी भारतातल्या प्रत्येक शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिलिंद प्रश्न हा ग्रंथ वाचला पाहिजे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं. म्हणून भारतातल्या घराघरामध्ये विद्वान नागसेना सारखा भिक्खू आणि मिलिंदा सारखा बौद्ध उपासक विद्यार्थी तयार झाला तर निश्चितच भारत देश बौद्ध राष्ट्र प्रबुद्ध राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेज प्रश्न विचारणारे विद्यार्थी उपासक धम्म उपासक बाबासाहेबाला मिलिंद कॉलेजमधून निर्माण करायचे होते. या समाजात देशामध्ये 14 एप्रिलचे नाचे तयार करायचे नव्हते तर मिलिंदासारखे उपासक तयार करायचे होते. म्हणून बुद्धाने जे सांगितलं की भिक्खूंनो तुम्ही माझ्या धनसंपत्तीचे वारसदार बनू नका, धम्मदायात बना, धम्माचे अविनाशी धम्माचे वारसदार बना, धनसंपत्तीचे वारसदार बनू नका. तर अशा पद्धतीनं भगवान बुद्ध हे त्यांच्या धम्मामध्ये स्वातंत्र्याच्या जाहीरनामामध्ये कालाम सुत्तामध्ये सांगतात की भगवान बुद्धांचा धम्म हा सार्वजनिक बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष भेदभाव नाही. म्हणून भगवान बुद्धांचा सबके लिए खुला आहे सद्धम्म ये हमारा. भगवान बुद्ध सारे मानव प्राणी उच्च नीच ना कोणी कुणीही यावे शुद्ध बनावे बुद्धाच्या चरणी. हे महाकवी वामनदादा कर्डकांच्या ओळी आहे की बुद्धाचा धम्म हा सगळ्यांसाठी शुद्ध होण्यासाठी आहे, कायावाचा मन शुद्ध करण्यासाठी आहे. म्हणून असं म्हटलं जातं गाण्यामध्ये मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. तर मुक्तीच्या ज्या 4 अवस्था आहे सोतापन्न सगदागामी अनागामी आणि अरहत म्हणजे मुक्तीचारी तेने मुक्तीचारी म्हणजे मुक्तीच्या 4 अवस्था देणारा हा तथागत सम्यक संबुद्ध. पण बौद्ध धर्मामध्ये ही गुरु परंपरा आहे पण गुरु दक्षिणा परंपरा नाही आहे. आपण पाहिलं असेल महाभारत रामायणामध्ये शंभू किंवा द्रोणाचार्य हा एकलव्याला गुरु दक्षिणा म्हणून आपला अंगठा कापत असतो द्रोणाचार्य. तर हा द्रोणाचार्य जो एकलव्याचा अंगठा मागत असतो हा गुरु राहू शकत नाही. जो गुरु आपण पाहिलं असेल की अहिंसक अंगुलिमालाला ज्यांनी 1000 लोकांचा खून केला होता तर अशाला जर बुद्ध नावाचा गुरु मिळाला नसता तर हा अहिंसक अंगुलिमाल अरहत अंगुलिमाल भिक्खू झाला नसता. तर अहिंसक अंगुलिमाल ज्यांनी गुरुदक्षिणा म्हणूनच त्यांनी ते केलेलं होतं. परंतु लक्षात घ्या गुरुकुल परंपरा आणि गुरुदक्षिणा परंपरा ही बुद्धिस्ट परंपरा नाही. बुद्धाने कोणाकडूनही गुरुदक्षिणा घेतली नाही. बुद्धाने आपलं हे धम्मज्ञान हे निशुल्क मोफत आणि सार्वजनिक सर्वांसाठी खुलं केलेलं होतं. आणि म्हणून भगवान बुद्धाने कालाम सुत्तामध्ये त्यांचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे की बुद्धाने कधीही जबरदस्तीनं धम्माचा प्रचार केलेला नाही. जगभरामध्ये बुद्धाच्या धम्माचा प्रचार होत असतो. सर्व 33 कोटी देवी देवतांच्या हातामध्ये तुम्हाला शस्त्र अवजार दिसतात पण बुद्धाच्या हातामध्ये शस्त्र बिना अवजाराने बुद्धाने. म्हणून तुकडोजी महाराज म्हणतात हाती न घेता तलवार बुद्ध राज्य करी जगावर त्याशी एकची कारण प्रचार प्रसार प्रभावशाली. तर बुद्धच या जगातील विश्वगुरु आहे, जगद्गुरु आहे आणि धम्म विनयाचे ते धम्म विनायक आहे. आर्य अष्टांगिक मार्ग सांगणारे ते अष्टविनायक अष्टविनायक सुद्धा बुद्धच आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बुद्ध हे या जगातील सर्वश्रेष्ठ
गुरु आहे आपल्या जीवनामध्ये, नक्कीच आपण धम्मगुरूची जे बुद्धानं सांगितलेलं आहे सिगाल सुत्तामध्ये 6 दिशांची पूजा म्हणून दक्षिण दिशा समजून आपण आचार्य गुरूंची पूजा केली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये जे आपण पाहिलं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही गुरु केलेले होते. तर बाबासाहेबांचे गुरु आपल्याला माहितच आहे, सर्वश्रेष्ठ गुरु बाबासाहेबांचे बुद्धच आहे, कबीर आहे आणि ज्योतिबा फुले हे बाबासाहेबांचे खरे गुरु होते. आणि म्हणून त्याचप्रमाणे आपण जर बघितलं की बाबासाहेबांच्या लहानपणामध्ये त्यांना शिस्त आणि अनुशासन लावणारे रामजी आंबेडकर सकपाळ, रामजी बाबा आंबेडकर सकपाळ हे सुद्धा बाबासाहेबांचे गुरु होते. पहिल्यांदा ज्यांच्या हातामध्ये बुद्धाचं चरित्र हे पुस्तक दिलं केळुस्कर गुरुजी हे त्यांचे गुरु होते. आणि त्यानंतर त्यांना कधीही बघितलं नव्हतं तरी पण त्यांनी बुद्धाला, कबीराला आणि ज्योतिबा फुलेंना आपलं गुरु म्हणून त्यांनी गुरुस्थान मानलेलं होतं. आणि म्हणून बाबासाहेबांचे काही विदेशी गुरु सुद्धा होते. जसं आपण कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेब शिकत असताना प्रोफेसर जॉन डेवी हे कोलंबियाचे, किंवा प्रोफेसर एडविन केनॉन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि हेरॉल्ड लास्की, तर हे हेरॉल्ड लास्की हा सुद्धा बाबासाहेबांचे विदेशातील गुरु होते. आणि अर्थशास्त्रज्ञ जे आपण पाहत असतो अर्थतज्ञ जे कोण आहे, अमर्त्य सेन, नोबेल पुरस्कार भेटला. तर हे अमर्त्य सेन बाबासाहेबांना आपले अर्थशास्त्राचे पितामह गुरु अमर्त्य सेन बाबासाहेबालाच मानतात. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ त्यांनी वाचल्याच्या नंतर. हेरॉल्ड लास्की हा प्रोफेसर बाबासाहेबांचे जे गुरु होते विदेशातले, ते तर असं म्हणतात की जर या भारत देशाला समजून घ्यायचे असेल तर सर्वात आधी बाबासाहेबांना समजून घ्यावं लागेल. तर बाबासाहेबांचे अनेक गुरु होते. शाहू महाराज असेल, सयाजीराव गायकवाड यांनीही मदत केल्यामुळे, त्यांना दिशा दिल्यामुळे ते सुद्धा त्यांचे गुरु होऊ शकतात. आणि म्हणून बाबासाहेबांना धम्म दीक्षा देणारे गुरु चंद्रमणी महातेरो हे सुद्धा त्यांचे गुरु आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये गुरुची किती आवश्यकता आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून गुरु असावा तर बुद्धासारखा, गुरु असावा नागसेन भिक्खू सारखा, आणि ज्या शिष्य असावा आनंदासारखा आणि मिलिंदासारखा. आनंद ज्यांनी 84,000 सुत्त पूर्ण पाठ केले होते, आणि मिलिंद ज्यांनी सर्व प्रश्नाची उत्तर विचारले होते, प्रश्न विचारले होते. आणि म्हणून आनंदासारखा शिष्य आणि मिलिंदासारखा शिष्य जगामध्ये जर झाला तर नक्कीच बुद्धाचा धम्म हा पुढे जाऊ शकतो. आणि म्हणून या आखाडी पौर्णिमेचं बुद्धालाच शास्ता म्हणतात, गुरु म्हणतात. आणि म्हणून बुद्धाच्या रूपामध्ये या जगाला आखाडी पौर्णिमेला गुरु मिळाला होता. आणि म्हणून कोणत्या गुरुचा प्रथम या जगामध्ये जर पाहिला असेल, या भारतातून कोणत्या गुरुचा धम्म जगामध्ये पहिल्यांदा गेला तर तो तथागत बुद्धाचा. म्हणजे ना जैन धर्म या जगामध्ये गेला नाही, हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, या भारतातून पहिल्यांदा जर कोणत्या गुरुचा, धम्मगुरूचा जर धम्म गेला असेल जगाच्या पाठीवर संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये, तर ते तथागत सम्यक संबुद्धाचा, पूर्ण आशिया खंडात जम्बूद्वीपामध्ये. तर कोणता असा धम्मगुरू आहे, विश्वगुरू आहे की त्यांचा बुद्धाचा धम्म सर्वच भाषेमध्ये अनुवाद झालेला आहे. तिबेटी असेल, जापानी असेल, थाई असेल, बर्मी, कंबोडियन, चीनी, भूतानी, नेपाली, सिहली, मंगोलियन, मलेशियन, कोरियन, थाई, बांगला, अरेमाइक, ग्रीक, खरोष्टी, भाब्रू, शारदी, पाली, प्राकृत अशा सर्व ज्या बौद्ध राष्ट्रामध्ये बुद्धाचा धम्म गेला, तर बुद्धाच्याच धम्माचा सगळ्या भाषेमध्ये अनुवाद झालेला आहे हे आपण पाहिलं. आणि म्हणून बुद्धाचाच धम्म सर्वांसाठी खुला होता. बुद्धच हे या जगातले पहिले मार्गदर्शक, शिक्षक आहे, फर्स्ट टीचर आहे, मार्गदाता आहे, शास्ता आहे, पथदर्शक आहे, कल्याण मित्र आहे, विश्वमित्र आहे. आणि म्हणून आदि मध्य अंताचे जाणकार हे भगवान बुद्धच आहे, ज्याने आपल्या सद्धम्माची देशना, सार्वजनिक सत्य धम्माची देशना बुद्धानेच दिलेली आहे. सर्व शिक्षा अभियान हे धम्म अभियान बुद्धाचंच आहे. स्त्री पुरुष भेदभाव न करता पहिल्यांदा स्त्रियांना पुरुषांबरोबर भिक्खुनी बनण्याचं स्थान भगवान बुद्धाने भिक्खुनी संघाची निर्मिती केली. आणि या जगातील पहिली शिक्षिका जर कोणती असेल संघनायिका तर ती महाप्रजापती गौतमी बुद्धाच्या कालखंडामध्ये. आणि म्हणून भारत देशामध्ये सम्राट अशोकाने केवळ बौद्ध भिक्षूंचेच विद्यापीठ नाही तर बौद्ध भिक्षुणीचे विद्यापीठ सुद्धा निर्माण केले होते.
जसं या जगातील पहिलं महिला भिक्खुनी विद्यापीठ वैशाली कुटागारशाला होतं बुद्धांच्याच काळामध्ये. तसंच बिहारमध्ये लाल पहाडी असेल किंवा गुजरातमध्ये वडनागर असेल किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये जुन्नर शिवनेरी हे महिला भिक्खुनी विद्यापीठ होतं. जुन्नर शिवनेरी पुणे जवळ. तिथं शिवपालनिका नावाची शिवपालनिका भिक्खुनी संघ त्या ठिकाणी राहत होता जुन्नर शिवनेरीला. तर त्याचप्रमाणे पवनी असेल, कान्हेरी असेल, भंडारा जिल्ह्यातील पवनी हे सुद्धा महिला भिक्खुनी विद्यापीठ होतं. किंवा छत्तीसगडमध्ये तुरतुरिया असेल तर हे प्राचीन बौद्ध विद्यापीठ भिक्खुनी विद्यापीठ सुद्धा निर्माण केले होते. आणि म्हणून या भारतामध्ये जे विदेशातून संपूर्ण कोरिया, चायना, जपान मधून जे शिक्षण घेण्यासाठी यायचे नालंदा, विक्रमशिला, वल्लभीमध्ये, तक्षशिलामध्ये, तर या जम्बूद्वीप भारतामध्ये जे काही 56 ट्रॅव्हल्स आले किंवा जे चीनी प्रवासी आले तर हे बुद्ध नावाच्या गुरुची शिक्षा घेण्यासाठीच आलेले होते. धम्म आणि विनय शिकण्यासाठीच आलेले होते. आणि म्हणून बुद्धाचा धम्मा सर्वांसाठी शांती, करुणा, मैत्री आणि मानवता, समतेचा, बंधुभावतेचा आहे. बुद्ध हे एक विशेषण आहे. म्हणून या जगातील स्त्रियांचे प्रथम गुरु बुद्धच आहे आणि बुद्धानेच भिक्खुनी संघ निर्माण करून थेरी गाथा आपण पाहू शकतो. आणि म्हणून कोणत्या गुरुची शिक्षा या भारतामध्ये जम्बूद्वीपामध्ये ग्रहण करण्यासाठी देश विदेशातून 56 ट्रॅव्हलर्स आले होते तर ते बुद्ध नावाच्या गुरुचीच शिकवा. आणि या जगामध्ये कोणत्या गुरुचे पहिल्यांदा बौद्ध विद्यापीठ निर्माण झाले, जगाच्या पाठीवर कोणत्या धर्माचे बौद्ध विद्यापीठ निर्माण झाले, तर या जगामध्ये पहिल्यांदाच बुद्ध नावाच्या गुरुचे बौद्ध विद्यापीठ, बौद्ध विश्व विद्यापीठ जगात निर्माण झाले. नालंदा, तक्षशिला, वल्लभी हे आपण पाहत असतो. कोणत्या गुरुच्या जगात जास्त बुद्ध मूर्त्या आहे, तर जगामध्ये पहिल्यांदा बुद्धाचीच बुद्ध मूर्ती सम्राट कनिष्कानं गांधार आणि मथुरा या ठिकाणी बनवलेली होती. म्हणून जगामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कोणाच्या बुद्ध मूर्त्या जमिनी खालून उत्खननातून प्राप्त झाल्या, तर बुद्धाच्याच मूर्त्या भारतातील संग्रहालयामध्ये आणि जगातील संग्रहालयामध्ये या जगामध्ये सर्वात जास्त मूर्त्या कोणाच्या प्राप्त झालेल्या आहेत जमिनी खाली मध्ये जगात, तर बुद्धांच्याच मूर्त्या जगात सर्वात जास्त प्राप्त झालेल्या आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून या जगातल्या कणाकणामध्ये बुद्ध आहे. या जमिनीवरही बुद्ध आहे आणि जमिनीखालीही बुद्धच आहे. आणि म्हणून जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है. कण कण में बुद्ध, जमीन के नीचे भी बुद्ध और जमीन के ऊपर भी बुद्ध. बोलते पत्थर, म्हणून बोलते पत्थर म्हणजे ज्या बुद्ध लेण्या आहे, ज्या लेण्यांमध्ये बुद्ध कोरलेला आहे तो बोलतो पत्थर, म्हणजे तो बुद्धाचा धम्म दगडांमध्ये, लेण्यांमध्ये बोलत असतो. आणि म्हणून बौद्ध लेण्या, हे बौद्ध विद्यापीठ, हे महाविहार, 84,000 महाविहार, महास्तूप, हे सगळे बौद्ध विद्यापीठच होते या जगाच्या पाठीवर. आणि बुद्धाने 45 वर्ष सद्धम्माचा मोफत प्रचार केला. आजचे गुरु कशा आहे, गुरु घंटाल आहे, 2 लाख घेतील, 3 लाख घेतील भागवतासाठी, पारायणासाठी. परंतु बुद्ध आजचे गुरु हे गांजा गुरु, भोंदू गुरु, पाखंडी गुरु, दारू गुरु, हात धरू, पाय धरू, आणि असे भोंदू गुरु, गांजा गुरु, दारू गुरु आजचे गुरु आहे. म्हणून गुरु भक्त आपण पाहिलं असेल, गुरु होजा शुरू हे जे आपण ऐकत असतो तर व्याभिचार सुरू, तर आजचे जे गुरु आहे तर हे गुरु नाही. आणि म्हणून चीनी प्रवासी जे भारतामध्ये आले होते, युआन शांघाय आणि सिंघायचो, हे सगळे बुद्धाची शिकवण ग्रहण करण्यासाठीच भारतामध्ये आले होते. ते भारतातून सोनं, नाणं, हिरे, मोती नाही तर बुद्धाचा हा सोन्यासारखा धम्म घेऊन आपल्या देशामध्ये गेले होते. आणि आजही चायना, जपान हे सुखी देश बुद्धामुळेच आहे. काश्यप मातंग नावाचा अर्हत भिक्खू भारतातून चायनामध्ये गेला आणि चायना देशाला गुरु मिळाला काश्यप मातंग नावाच्या भिक्खूच्या रूपात, आणि बोधिधम्म नावाच्या रूपामध्ये मार्शल आर्ट, कराटे देऊन तर त्यांनी चायना देशाला बोधिधर्म हा पल्लव वंशाचा आणि मातंग काश्यप हा भिक्खू यांनीच चायनामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार केला होता. श्रीलंकेमध्ये जाऊन मोगली पुत्र म्हणजे देवानाम पियतिस्स आणि अनुला देवी यांना श्रीलंकेमध्ये पहिल्यांदा बौद्ध धर्म घेऊन जाणारे महामहेंद्र आणि संघमित्राच्या रूपामध्ये देवानाम पियतिस्स श्रीलंकेच्या राजाला आणि महाराणी अनुला देवीला श्रीलंकेच्या
तिला संघमित्र आणि महामहिंद्राच्या रूपानं गुरु मिळाले आणि श्रीलंका ही सोन्याची लंका, बुद्ध धम्ममय लंका झाली. सोन आणि उत्तर या अर्हत भिक्खू हे स्वर्णभूमी ब्रह्मदेश म्यानमार मध्ये गेले आणि त्यांना सोन आणि उत्तर यांच्या रूपामध्ये गुरु मिळाले ब्रह्मदेश म्यानमारला, आणि ते स्वर्णभूमी झाली, सोन्याची लंका झाली आणि स्वर्णिम सोन्याचा भारत झाला हा बुद्धमय भारत. आणि म्हणून या जगामध्ये म्हणजे कोणत्या धम्माला जास्त राजाश्रय मिळाला तर बुद्ध धम्माला. आपण पाहत असतो की जैन धर्माला राजाश्रय मिळाला नाही, बुद्ध धम्मालाच राजाश्रय मिळाला. जैन धर्माचे, हिंदू धर्माचे, मुस्लिम धर्माचे, शीख धर्माचे आणि ख्रिश्चन धर्माचे तुम्हाला विद्यापीठ दिसत नाही. या जगामध्ये बौद्धांचेच विद्यापीठ आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. तर 360 म्हणजे एकूण भारतामध्ये जम्बूद्वीपामध्ये 360 राजांना बुद्धाच्या रूपामध्ये गुरु मिळाला. तर बुद्धांच्या काळामध्ये बिंबिसार राजा असेल, अजातशत्रू असेल, उदयन असेल, चंडप्रद्योत असेल, गांधार देशाचा पुक्कू साती असेल, तर अशा प्रसेनजित या सर्व राजांना बुद्धाच्या रूपामध्ये गुरु मिळाला आणि त्यांनी आपलं राज्य चालवलं. आणि म्हणून जर बुद्ध नावाचा गुरु या राजांना मिळाला नसता तर त्यांचं कल्याण झालेलं नसतं. आणि म्हणून गुरुची गरज आहे. आणि संत कबीराचे गुरु सुद्धा एक बौद्ध भिक्खूच होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. संत मीराबाईचे गुरु संत रविदास होते. आणि म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की सम्राट अशोकाला मोगली पुत्र तिस्सा नावाचे धर्मगुरू मिळाले, म्हणून सम्राट अशोक हा धम्म अशोक झाला. लक्षात घ्या. म्हणून गुरुचे किती महत्व असतं आपल्या जीवनामध्ये. तर मोगली पुत्र तिस्सा नावाचा अर्हत भिक्खू, मथुरेचा भिक्खू सम्राट अशोकाला मिळाला आणि त्यांचं कल्याण झालं. आणि सम्राट काला अशोक ज्यांनी दुसरी धम्मसंगीती वैशालीला भरवली होती, तर या सम्राट काला अशोकाला सब्बकामी आणि रेवत नावाचे, यश नावाचे भिक्खू मिळाले नसते तर काला अशोकाचं मंगल झालं नसतं. आणि लक्षात घ्या, या जगामध्ये मग मिलिंद राजा असो, या मिलिंद राजाला नागसेन भिक्खू मिळाला म्हणून त्यांचं तो धम्म मार्गावर आला. त्याचप्रमाणे सम्राट कनिष्क यांचे धम्मगुरु वसुमित्र होते आणि भिक्खू अश्वघोष होते. तर सम्राट कनिष्काला अश्वघोष भिक्खू आणि वसुमित्र भिक्खू भेटले नसते तर सम्राट कनिष्क बुद्ध धम्माकडे वळला नसता. सम्राट हर्षवर्धन यांचे धम्मदीक्षा गुरु दिवाकर मित्र नावाचे भिक्खू होते. त्यांची बहीण सम्राट हर्षवर्धनाची बहीण राजश्री ही सुद्धा भिक्खुनी झाली होती. तर सम्राट हर्षवर्धन आणि राजश्री हिला जर दिवाकर मित्र नावाचे अर्हत भिक्खू प्राप्त झाले नसते तर सम्राट हर्षवर्धन बुद्ध धम्माकडे वळाले नसते. त्याचप्रमाणे सातवाहन बौद्ध सम्राट नागराजे जे गौतमीपुत्र सातकर्णी आणि इतरही सातवाहन नागराजे यांना जर नागार्जुन नावाचे बौद्ध भिक्खू भेटले नसते सातवाहन नागराजांना तर तेही बुद्ध धम्माकडे वळले नसते. त्याने बुद्ध लेण्या खोदल्या नसत्या, स्तूप बांधले नसते. सम्राट जयचंद ज्याला गद्दार जयचंद म्हणतात, परंतु ते बौद्ध सम्राट जयचंद हे बुद्धिस्ट राजा होते. तर या सम्राट जयचंदाचे सुद्धा एक बौद्ध धम्म दीक्षा गुरु होते जगन्मित्रानंद नावाचे बंगाली बौद्ध भिक्खू. हे जगन्मित्रानंद नावाचे बंगाली बौद्ध भिक्खू जर सम्राट जयचंदला मिळाले नसते तर सम्राट चंद हा बौद्ध सम्राट राजा झाला नसता. आणि देवानाम पियतिस्स, तर देवानाम पियतिस्स हा श्रीलंकेचा राजा, त्याला महामहिंद्र आणि संघमित्रा हे गुरु म्हणून प्राप्त झाले. त्याचप्रमाणे चीन देशाला मातंग काश्यप आणि बोधिधर्म नावाचे गुरु भिक्खू प्राप्त झाले. शिवाजी महाराजांना संत तुकाराम आणि हे गुरु प्राप्त झाले. संत तुकाराम हे मौर्य वंशाचे होते, सम्राट अशोकाचे मौर्य आणि म्हणून शिवाजी महाराजांना सुद्धा संत तुकाराम आणि जिजाऊ हे गुरु मिळाले, म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध, कबीर आणि फुले आणि गुरु चंद्रमणी महातेरो गुरु मिळाले आणि त्यांचं मंगल झालं. त्याचप्रमाणे तर अशा पद्धतीने महाभारतामध्ये आपण अंगठा गुरुदक्षिणा म्हणून अंगठा मागणारे एकलव्यासारखे वा शंभुकाची हत्या करणारे कपटानं अशा सारखे गुरु मिळाले नाही. म्हणून भारतात बुद्धाशिवाय भारतात काहीच नाही. सर्व बौद्ध लेण्या भारतामध्ये ज्या काही सर्व बौद्ध लेण्या आहे ह्या बौद्ध लेण्या पाहण्यासाठीच जगभरातील लोक, विदेशी लोक, परदेशी लोक भारतामध्ये येत असतात. या भारतामध्ये ह्या बौद्ध लेण्या अजिंठा वेरूळ, एलिफंटा सारख्या, कार्ला भाजेस सारख्या, तर जगातील बुद्धासाठीच भारतामध्ये लोक येत असतात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने बुद्धाला या जगामध्ये फर्स्ट योगदान असलेला बुद्धच हा फर्स्ट योगदान. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी सुद्धा बुद्धालाच आपला गुरु मानलेला आहे. भारताने बुद्धाला त्यागले, सोडले म्हणून भारत देश भिकारी झाला. पण ज्या जपान, चायना, कोरियाने
बुद्धाला स्वीकारले त्या देशामध्ये युद्ध नाही आणि ते देश प्रगती करत आहे. म्हणून बाबासाहेब म्हणतात की या भारतामध्ये बुद्धाचा धम्म जर पुन्हा परत आला तर भारत महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही. युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे या जगाला. बौद्ध धम्मानेच जगाचा उद्धार होणार आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. या जगाला आणि मनुष्याला जर वाचवायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा हे जग नष्ट होईल असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा इशारा देतात. या जगाला शांततेच्या जवळ आणायचं असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही, अन्यथा हा देश किंवा हा जग नष्ट होईल बाबासाहेब म्हणतात. म्हणून या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाचीच गरज आहे हे बाबासाहेबांचं विशेषण आहे. म्हणून जगाला युद्धापासून जर वाचवायचे असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. सारे जग युद्ध नको आता बुद्धच व्हा. जगात सर्वात जास्त मूर्त्या बुद्ध मूर्त्या बुद्धाच्याच खपतात. बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरला नागपूरला दीक्षाभूमीवर जे भाषण केलं होतं की जगाच्या पाठीवर जर मूर्त्या विकायला ठेवल्या जगाच्या पाठीवर तर बुद्धाच्याच मूर्त्या लवकर खपतील, म्हणजे रामकृष्णाच्या नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की शेवटून बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे ब्राह्मण लोकच असतील, त्यांना बुद्ध धम्माशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून जगप्रसिद्ध जे इतिहासकार आहे, लेखक आहे एडविन ऑर्नल्ड यांनी बाबासाहेबांवर जे सुंदर पुस्तक लिहिलं आहे आणि त्याचप्रमाणे 17 वर्ष अजंठा वेरूळ आणि माहूरगडच्या बुद्धलेणीवर आणि एलिफंटा मुंबईच्या एलिफंटा आणि जोगेश्वरी बुद्धलेणीवर ज्यांनी खूप संशोधन केलं, परंतु अजंठा आणि वेरूळ या बुद्धलेणीवर 17 वर्ष ज्यांनी संशोधन केलं ते इतिहासकार म्हणजे वॉल्टर स्पिंक. हे वॉल्टर स्पिंक यांनी सुद्धा बुद्धाला गुरु मानलं आहे. आणि म्हणून इंग्रजांचे योगदान खूप आहे. इंग्रजांमुळे सर अलेक्झांडर कनिंघम असेल किंवा जेम्स प्रिन्सेप असेल यांनीच या बुद्धाचा आणि सम्राट अशोकाचा धम्म शोधून काढलेला होता. म्हणून सर्व बौद्ध लेण्या, सर्व बौद्ध स्थळ, महाविहार, प्राचीन स्थळ जर शोधून काढले असेल तर सर अलेक्झांडर कनिंघम आणि जेम्स प्रिन्सेप हे सुद्धा एक खऱ्या अर्थानं आपले गुरुच ठरत असतात. आणि म्हणून जगातील प्रथम ग्रंथ डायमंड सूत्र आहे. जगातील प्रथम अनुवादक म्हणजे ट्रान्सलेटर कुमारजीव नावाचे भिक्खू आहे. जगातील प्रथम विद्यापीठ भारतातलेच निर्माण झाले. शून्याचे जनक आर्यभट्ट नाही तर शून्याचे जनक बुद्ध आहे, शून्यागार निर्माण करणारे. आणि म्हणून भूमिती असो, खगोल असो किंवा भूमिती, गणित, सगळं सर्वज्ञ ज्ञानाचे बुद्धालाच गुरु म्हणतात. म्हणून कार्यकारण भाव सिद्धांत हा प्रातित्य समुत्पादावरच आधारितच जगामध्ये सर्व विज्ञानानं शोध लावलेले आहे. म्हणून बुद्धालाच मनोचिकित्सक, मनोवैज्ञानिक, फर्स्ट सायंटिस्ट, बुद्धालाच सर्पमित्र म्हणतात. खंडपरित्तामध्ये 4 सर्पकुळावर मैत्रीकर आहे जे भगवान बुद्धानं सांगितलंय, जे आपण सर्पमित्र म्हणत असतो. तर खंडपरित्त जर वाचलं तर बुद्धच या जगाचे पहिले सर्पमित्र आहे. म्हणून विज्ञान या शब्दाला जन्म देणारे सुद्धा बुद्धच आहे. आपण म्हणतो रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. तर विज्ञान या शब्दाला विज्ञान म्हणतात पालीमध्ये किंवा विन्युहिती म्हणतो आपण. तर विज्ञान या शब्दाला जन्म देणारे बुद्ध आहे. जसं 4 प्रकारचे आहार भगवान बुद्धाने सांगितले आहे, त्याच्यामध्ये कबलिक आहार, मन सचेतन आहार आणि स्पर्श आहार आणि विज्ञान आहार. तर विज्ञान या शब्दाला जन्म देणारेच बुद्ध आहे, म्हणून बुद्धचे वैज्ञानिक आहे. बुद्धाचा एक शब्द आहे विमानवत्थू. विमान हा शब्द पाली शब्द आहे, लक्षात घ्या. म्हणून संखारपच्चया विज्ञान असं म्हणतो आपण. तर विज्ञान, संखारपच्चया विज्ञान, विज्ञान म्हणजेच विज्ञान या शब्दाला किंवा विज्ञान आहार हे भगवान बुद्धाने सांगितलं. तर विज्ञान या शब्दाला जन्म देणारे तथागत बुद्ध आहे. म्हणूनच बाबासाहेबांनी बुद्धाला विश्वदीप म्हटलेला आहे, लाईट ऑफ वर्ल्ड म्हटलेला आहे, जगाचा प्रकाश म्हटलेला आहे, टावर म्हटलेला आहे बाबासाहेबांनी. म्हणून अट्टकलाप चक्रवाल म्हणजे अणुरेणू परमाणूचा शोध घेणारे तथागत भगवान बुद्ध आहे, जे गॅलेक्सी म्हणतो. जगाचे हृदय बुद्ध आहे आणि 33 कोटीमध्ये भगवान बुद्ध हे 33 कोटी मधले विष्णूचे अवतार नाही, तर विष्णूच हे बोधिसत्व अवलोकितेश्वराचे अवतार आहे. बुद्ध कोणताही अवतार नाही. कोणत्याही बौद्ध राष्ट्रामध्ये बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून सांगितल्या जात नाही. भारतामध्येच बुद्धाची बदनामी केलेली आहे. रामायणामध्ये बुद्धाला चोर म्हटलेला आहे. नारद पुराण, गरुड पुराणामध्ये बौद्ध भिक्खूचं तोंड पाहणे अपशकुन पाप सांगितलेलं आहे. आणि
गरुड पुराणामध्ये, नारद पुराणामध्ये हत्तीच्या रस्त्यामध्ये हत्ती माग लागला तर हत्तीच्या पायाने मरणे पसंत करावे, पण बुद्ध विहारात पाय ठेवू नये, हे ब्राह्मणी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. कोणत्याही बौद्ध राष्ट्रामध्ये बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, म्हणजे हे कोणत्याही बौद्ध राष्ट्रामध्ये सांगितलं जात नाही, परंतु भारतामध्ये बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार आहे, म्हणून हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय. बाबासाहेब म्हणतात की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असं मी मानतो, असं 22 प्रज्ञामध्ये बाबासाहेब सांगतात की बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही आहे, तर बुद्ध हे ऐतिहासिक आणि विश्वगुरु जगद्गुरु आहे. म्हणून बुद्धच हे या जगातले पहिले गुरु आहे आणि या बुद्धाचा प्रथम शिष्य आहे कौंडिन्य अर्हत भिक्खू आणि शेवटचा शिष्य आहे सुभद्र भिक्खू. तर बुद्धच ह्या जगातील स्त्री पुरुषांचे पहिले पुढारी आहे, शेतकऱ्यांचे पुढारी आहे, या जगातले पहिले शिक्षक, मार्गदर्शक, मार्गदाता, पथदर्शक आणि कल्याण मित्र, विश्वमित्र, परमगुरु, विश्वगुरु बुद्धच आहे. आणि म्हणून या आखाडी पौर्णिमेच्या सर्वांना मी सदिच्छा देतो, मंगल कामना करतो. आणि आजच्या आपल्या या बुद्धालाच अमिताभही म्हणतात. अमिताभ म्हणजे ज्यांची ज्ञानाची आभा अमिट आहे या जगामध्ये, म्हणून बुद्धच हे या जगातील बुद्धासारखा गुरु, विश्वगुरु, जगद्गुरु, कल्याण मित्र, परममित्र कोणच नाही. म्हणून जो बुद्धाला गुरु करतो, जो बुद्ध धम्म संघाला शरण जात असतो, त्याचं नेहमी मंगलच होत असते. जो बुद्ध धम्म संघाचं या त्रिरत्नाला शरण जात असतो, तर त्याचं नेहमी मंगलच होत असते. म्हणून आपण बुद्ध धम्म संघ यांच्या जीवित पर्यंत, म्हणजे जिवंत असेपर्यंत बुद्ध धम्म संघाचं अनुकरण करा, बुद्ध धम्म संघाला अनुसरा. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की म्हणतात की मला भक्त नको, अनुयायी पाहिजे, अनुकरण करणारे अनुयायी पाहिजे. म्हणून बुद्ध हे मार्गदाता आहे, मोक्षदाता, मुक्तिदाता नाही आहे. म्हणून स्वयंदीप व्हा आणि स्वयंप्रकाशित व्हा, बुद्धाला मार्गदाता म्हणून स्वीकारा आणि बुद्धाच्या मार्गावर चाला, तरच आपण दुःखमुक्त होऊ शकतो. तर आज या ठिकाणी आखाडी पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिवस, गुरुपौर्णिमा या मंगल दिनाच्या सगळ्यांना सदिच्छा. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.